उपस्थित सर्व मान्यवरांचे व श्रोत्यांचे हार्दिक स्वागत। नाशिक एज्युकेशन सोसायटीचे शतक महोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहोत। तसेच आमच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी शाळेला 35 वर्षे पूर्ण झाली। त्यानिमित्ताने 35 नामवंत माजी विद्यार्थी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या व्याख्यानमालेचे आजचे हे पुष्प 9। कोणत्याही देशाचा कणा मुख्य आधारस्तंभ म्हणजे देशाची आर्थिक व्यवस्था, आर्थिक प्रगती व अर्थसाक्षरता होय। अर्थसाक्षरतेची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविण्यासाठी आवश्यकता आहे अर्थसाक्षर दूतांची। शाळेचे भूषण असलेला माजी विद्यार्थी भूषण गुणवंत कोतकर CA यांच्या रूपाने अर्थसाक्षर दूतच आज आपल्यामध्ये व्याख्यानासाठी उपस्थित झालेले आहेत। मी माझे सहकारी शिक्षक श्रीयुत प्रवीण जाधव सर यांना नम्र विनंती करते की त्यांनी आजच्या या व्याख्यानमालेचे स्वागत व प्रास्ताविक करावे। नमस्कार। विद्या यशा सुखकरी हे ब्रीद वाक्य घेऊन वाटचाल करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील नामवंत अशा नाशिक एज्युकेशन सोसायटीचे हे शतक महोत्सवी वर्ष, तसेच आपल्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी शाळेचे 35वे वर्ष याचे औचित्य साधून नामवंत माजी विद्यार्थ्यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या शृंखलेत आज 90 पुष्प गुंफण्यासाठी आपल्यात उपस्थित असलेले शाळेचे नामवंत माजी विद्यार्थी प्रसिद्ध सनदी लेखापाल श्री भूषण कोतकर, संस्था अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सूर्यकांत राळकर सर, तसेच उपाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक दिलीप फडके सर, तसेच संस्था उपाध्यक्ष व शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर मोंडे सर, तसेच संस्थेचे कार्यवाह माननीय राजेंद्र निकम सर, संस्थेच्या या सर्व मान्यवरांच्या प्रेरणेने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे। सर्वप्रथम शाळेच्या वतीने मी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। संस्थेचे विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ आणि शिक्षण मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि सदस्य, तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री मोहिते सर, उपमुख्याध्यापिका माननीय श्रीमती तुरेकर मॅडम, पर्यवेक्षक माननीय श्री कापसे सर, सौ मोरोने मॅडम, संस्था सहकार्यवाह आणि शिक्षक प्रतिनिधी माननीय श्रीयुत मापारी सर, शाळा समितीचे व पालक शिक्षक संघाचे सर्व मान्यवर पदाधिकारी तसेच सदस्य, ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी उपस्थित सर्व आजी माजी पदाधिकारी, आजी माजी मुख्याध्यापक, आजी माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, संस्थेचे व शाळेचे सर्व हितचिंतक, या सर्वांचे मी शाळेच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो। तसेच आजच्या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले आजचे व्याख्याते शाळेचे नामवंत माजी विद्यार्थी सुप्रसिद्ध सनदी लेखापाल श्री भूषण कोतकर यांचे सुद्धा मी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद। त्यातीलच पहिल्यापासून धन्यवाद सर। 35 वर्षांच्या कारकिर्दीत उंटवाडी शाळेला अनेक गुणवंत विद्यार्थ्यांची परंपरा लाभलेली आहे। त्यातीलच एक आजचे आपले व्याख्याते यांचा मी अल्पसा परिचय करून देत आहे। त्यांचे पूर्ण नाव भूषण गुणवंत कोतकर। 2006 साली 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी गरुड झेप घेतली असेच म्हणावे लागेल। महाविद्यालयीन शिक्षणासाठी वाणिज्य शाखेची त्यांनी निवड केली। MCOM, FCA, CS फायनल
तसेच UGC या सर्वोच्च प्राधिकरणातून नेट परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत. दिसा ICAI ही लेखा परीक्षणाची पदविका त्यांनी संपादन केलेली आहे. CA पहिल्या परीक्षेत भारतात द्वितीय क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी CA होणारे ते नाशिक मधील 6वे व्यक्ती आहेत. मिर्झा कोतकर अँड कोऑपरेटिव्हचे ते फाउंडर पार्टनर आहेत. गेल्या 10 वर्षांपासून CA सराव ते करत आहेत. त्यांचे शाखा कार्यालय नाशिक, कळवण, देवळा व पुणे येथे आहे. देवळा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 6 वर्षांपासून तज्ञ संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. इंडस्ट्रियल सबसिडी या क्षेत्रात तसेच कोऑपरेटिव्ह सेक्टर, इन्कम टॅक्स, GST यासाठी अपील करण्याचे काम उत्तमरित्या ते करत आहेत. प्रोजेक्ट फायनान्स अँड फायनान्शियल लिटरसी अँड मॅनेजमेंट या विषयावर 200हून अधिक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. KTHM कॉलेजमध्ये इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना अकाउंट या विषयावर ते उत्तम मार्गदर्शन करत असतात. स्वामी विवेकानंद संस्थेतर्फे तसेच इतरही अनेक सामाजिक संस्थेमार्फत आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत. असे हे हुशार, बुद्धिमान व कर्तबगार व्याख्याते आपल्याला आज लाभलेले आहेत. ज्या शाळेमधून संस्कारांची शिदोरी घेऊन आयुष्याच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना आपल्याच शाळेमधून सन्मानाने बोलावले जाणे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणे हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम आनंद असतो. हाच आनंद आपल्या व्याख्यात्यांना आज मिळणार आहे. तरी मी संस्था उपाध्यक्ष व आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत मोंढे सर यांना नम्र विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख अतिथींचा यथोचित सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर मी भूषण कोतकर यांना विनंती करते की त्यांनी अर्थसाक्षरता क्रांती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. मॅडमने जरा जास्तच कौतुक केलं माझं. नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय उंटवाडी शाळेचे जे आयोजन त्यांनी जे केले आहे, नामवंत विद्यार्थी व्याख्यानमाला, तर नामवंत जर सोडून दिलं तर माझी विद्यार्थी व्याख्यानमाला ठेवलं तर ते जास्त सोयीस्कर राहील. मी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, कार्यवाह अध्यक्ष या सर्वांना आणि माझे सर्व आदरणीय गुरुजन यांना सर्वांना पहिल्यांदा वंदन करतो. कारण की ह्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि यांनी जी मला जे मॅडमने जे अत्यंत योग्यरित्या सांगितलं की त्यांनी जे आम्हाला संस्कार दिले, कारण की दुसरेही आपले शिक्षक असतात असं माझं मत आहे. तर आणि जे शाळेतले शिक्षकांनी जे आम्हाला संस्कार दिले, ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला शिकवलं, त्यामुळे आज आम्ही जे काही छोट्या मोठ्या पदापर्यंत जे काही आम्ही आज काम करतो आहे, छोट्या लेवलला जे आम्ही काम करतो आहे ते फक्त त्यांच्या आणि त्यांच्यामुळेच आहे. त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम एकदा आभार मानतो. आणि मला ही जी संधी दिली
मला पेटकर मॅडमचा मागच्या आठवड्यात फोन आला की अरे तू काही बोलशील का? म्हटलं का नाही. खूप ठिकाणी व्याख्यान दिले, जसं मॅडमांनी सांगितलं की 200-250, तर ते व्याख्यानापेक्षा एवढ्या व्याख्यानामध्ये आजचं जे व्याख्यान आहे ना, त्याच्यात जर खरं सांगितलं मी खूप जास्त नर्वस आहे. कारण की हे माझ्या शाळेत, ज्या शाळेमध्ये मी बसायचो, ज्या शाळेवरती जे आपलं जे प्रेम असतं आणि अचानक तिथे एक व्याख्याता म्हणून बोलवलं जाणं, हे जेवढं एक आनंदाची गोष्ट आहे तेवढी खूप मोठी जबाबदारी पण येऊन लागली. पहिल्यांदा तर खूप छान वाटलं. नंतर जेव्हा मला यायचंय, चला बुवा आता आज करायचंय, उद्या यायचंय, जरा शेवटी आजचा दिवस उजाडला, तर जरा सकाळपासून थोडं टेन्शन होतं की यार शाळेत जाऊन व्याख्यान द्यायचंय. तर हा थोडा एक नर्वसनेस आहे, तर त्याच्यामुळे काही चूक झाली असेल तर मी त्याच्याबद्दल माफी मागून घेतो आहे. आणि मला साधारणपणे 40 ते 45 मिनिटांचा वेळ दिलाय. त्या पद्धतीने माझा जो आजचा सब्जेक्ट आहे, अर्थसाक्षर क्रांती, तर याला मी सुरुवात करत आहे. आय होप माझी स्क्रीन दिसत आहे सर्वांना. दिसतंय स्क्रीन? दिसते स्क्रीन? ओके, थँक्यू. तो आजचा आपला शब्द आहे अर्थ साक्षरता क्रांती. तर याचा अर्थ काय होतो? याचा एक सोपा आणि सुटसुटीत आपल्याला असा अर्थ घ्यायचा आहे की आपण जे दररोजच्या व्यवहारामध्ये जे आपल्याला टॅक्स भरावा लागतो, तो मग इन्कम टॅक्स असो किंवा आपल्याकडून नकळत भरला गेलेला कर म्हणजे जीएसटी असो, आणि जे मला ज्या माझ्या गोष्टी आहेत, जो मी पैसा कमवतो आहे, त्याचा मी कशा पद्धतीने वापर केला पाहिजे, त्याचा मी योग्य रीतीने वापर करतो आहे की नाही, आणि मी अजून किती चांगल्या पद्धतीचा वापर करून तो माझ्या मी भविष्यासाठी सुरक्षित पद्धतीने मी त्याला बाजूला काढू शकतो. याबद्दल एक आपल्याला एक ओव्हरऑल आज एक डिस्कशन मी असं सोप्या पद्धतीने ठेवलेलं आहे. इंग्लिश मराठी असं थोड्या पद्धतीने मी ते एक ताळमेळ बसवायचा प्रयत्न केलेला आहे. ज्या कोणाला काय अडचणी असतील किंवा ज्या गोष्टी कोणाला समजल्या नसतील, तर त्यांनी आपल्या चॅट बॉक्स मध्ये जरी ती गोष्ट टाकली. अच्छा, हे होत नाही का? ओके ओके, आता स्क्रीन आहे. सो टू कंटिन्यू, तर आजचा जो आपला अजेंडा आहे त्याच्याबद्दल मी इथे 6 पॉईंट लिहिलेले आहे. पहिल्यांदा सोर्सेस ऑफ इन्कम, म्हणजे आपल्या उत्पन्नाचे किती प्रकारचे स्रोत आहे. बेसिकली आजचं हे डिस्कशन मी थोडं इन्कम टॅक्स रिलेटेड ठेवलेलं आहे. म्हणजे जे प्रत्येकाला जे आपल्या शंका असतात इन्कम टॅक्स, सर मला एवढा टॅक्स का लागला, याच्यात मी काय करू शकत होतो का, अरे मला एवढा टॅक्स लागला पाहिजे का, कॅल्क्युलेशन मध्ये काही चूक झाली का, माझा जास्तच तर नाही टीडीएस कापला गेला, अरे मला रिफंड भेटू शकतो का, माझं रिटर्न भरलं गेलंय की नाही गेलंय मला कसं काय कळेल, मला काही नोटीस आली तर मला कसं काय कळेल. इन्कम टॅक्सचे आजकाल खूप सारे प्रकारचे SMS येतात, तर याच्याबद्दल काय, तर आपल्याला ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आज मी त्याला 6 मेन गोष्टी डिव्हाइड केलेल्या आहे. तर पहिला आहे म्हणजे सोर्सेस ऑफ इन्कम, म्हणजे आपल्या उत्पन्नाचे स्रोत किती प्रकारचे आहेत ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट. त्याच्यानंतर आपलं उत्पन्न कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं. आपल्याला असं एक साधारण आपला ढोबळ मानाने समज आहे की मला एवढा पगार आहे तर हाच माझं उत्पन्न आहे, मला फॉर्म 16 भेटला, माझा टीडीएस कापला गेला म्हणजे माझं काम संपलं का, तर तसं होत नाही. तर उत्पन्नाचं जसं स्रोत आहे, जसं सोर्स आहे, तसं ते काढण्याचे पण काही एक कायद्यानुसार काही पद्धती आहेत त्या आपल्याला थोड्या समजून घ्यायच्या आहे. तिसरं म्हणजे की व्हॉट आर द डिडक्शन अवेलेबल, की मला इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काय काय सूट उपलब्ध आहे, हा खूप एक महत्वाचा मुद्दा आहे. चौथा, हाऊ टॅक्स इज कॅल्क्युलेटेड, म्हणजे कर लावण्याची माझी पद्धत कशी आहे. गव्हर्नमेंटने जी कर लावण्याची जी पद्धत आहे ही खूप साऱ्या लोकांना कळतच नाही, की यार मला असं वाटतं जास्तच टॅक्स कापला गेला आहे. काही लोकांना असं वाटतं की यार माझं इथं टॅक्सच कापला गेला नव्हता पाहिजे, पण तो टीडीएस स्वरूपात आहे, तर माझा टीडीएसच नाही कापला गेला पाहिजे, त्याच्यासाठी मी काय करू शकतो, किंवा माझा टीडीएस वाया गेला आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे समजून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर व्हॉट आर द इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज, की गुंतवणुकीची संधी काय आहे. खूप साऱ्या लोकांना ना ही गोष्टच माहित नाही की मी कुठे कुठे गुंतवणूक करू शकतो ज्याच्यामुळे माझा टॅक्स वाचू शकतो. तर ते आपण काही गोष्टी आज समजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटचा मुद्दा की काही महत्वाच्या गोष्टी ज्या आजच्या काळात आपल्या सर्वांना लक्षात ठेवायच्या आहेत. भले तुम्ही रिटर्न भरा किंवा नका भरू, पण जो आपला दैनंदिन आर्थिक व्यवहार आहे, आपण जे रेग्युलर ट्रान्झॅक्शन करतो त्याच्यात मी काय पद्धतीने पॉईंट समजून घेतले पाहिजे, काय गोष्टी मी लक्षात ठेवल्या पाहिजे, याच्याबद्दल आपण काही समजून घेणार आहोत. तर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया सोर्सेस ऑफ इन्कम, उत्पन्नाचे स्रोत. तर याचं ना इन्कम टॅक्सने 5 पद्धत मध्ये त्यांनी डिवाइड केले, 5 ब्रॉड सेक्शन त्यांनी दिलेले आहेत.
पहिलं म्हणजे सॅलरी इन्कम म्हणजे पगार उत्पन्न, जे आपण सर्वजण शिक्षक आहात तर यांना सर्वांना आपला जो पगार भेटतो तर हा सॅलरी इन्कम हा एक पहिला स्रोत आहे, पहिला सोर्स आहे. दुसरं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणजे माझ्या घरापासून मिळणारं मला उत्पन्न. त्याच्यात अजून काही डिटेल आहे जे आपण जेव्हा तो पॉइंट येईल त्याच्यात आपण डिस्कस करू. तिसरं आहे प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन म्हणजे मी जो व्यवसाय करतो किंवा मी जे सेवा आदान प्रदान करत असतो त्याच्यावरून मला जो नफा भेटत असतो किंवा मला जे इन्कम होत असतं त्याच्यावरती टॅक्स. चौथा म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे मी जे शेअर्स, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी म्हणजे शॉप्स असतील, प्लॉट्स असतील, ऍग्रिकल्चर लँड असेल किंवा अजून बाकीच्या गोष्टी त्याच्यावर विकल्यानंतर काय मला टॅक्स लागतो तो. त्याच्या आणि सर्वात शेवटचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ज्या 4 गोष्टींमध्ये जे कव्हर होत नाही ते आपण 5व्या स्त्रोत मध्ये म्हणजे 5व्या सोर्स मध्ये कव्हर करत असतो. तसं इन्कम टॅक्सने 5 ब्रॉड सोर्सेस मध्ये आपलं उत्पन्न हे कव्हर केलेलं आहे. याच्यानुसार टॅक्सेशन हे कव्हर होत असतं. आय होप माझा स्पीड ओके आहे. सर्वांना समजत असेल. जर थोडंसं तुम्हाला वाटलं फास्ट होत असेल तर मला प्लीज कृपया कळवा. सर्वात पहिल्यांदा म्हणजे सॅलरी इन्कम दॅट इज पगार उत्पन्न. तर जेवढे आपण जे शाळेमध्ये मी शाळेला जर धरून बघितलं तर म्हणजे शाळेमध्ये जे शिक्षक आहेत किंवा बाकी जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना सॅलरी म्हणजे पगार उत्पन्न भेटत असतं. तर त्यांना कुठल्या स्वरूपात भेटतं ते फॉर्म 16 मध्ये भेटतं. तर मी एक फॉर्म 16चे एक डॉक्युमेंट पण इथे आणलंय पण आपण ते थोडं नंतर बघणार आहोत. तर नक्की सॅलरीमध्ये मला काय काय कव्हर होतं. तर सॅलरीमध्ये माझा मूळ पगार कव्हर होतो. त्याच्यानंतर मला त्या मूळ पगारा व्यतिरिक्त जे भेटणारे विविध प्रकारचे भत्ते असतात ते कव्हर होतात. त्याच्यानंतर जे तुमचे 6वा वेतन आयोग किंवा 7वा वेतन आयोग अशा पद्धतीमुळे जे मिळणारे फरक असतात ते कव्हर होतात. त्याच्यानंतर काही शिक्षक जेव्हा रिटायर होतात किंवा जे शिक्षकेतर कर्मचारी रिटायर होतात किंवा कुठला पण एक कर्मचारी रिटायर होत असतो तर रिटायर झाल्यानंतर त्याला पेन्शन भेटत असतं. ते पेन्शन भेटते ते सुद्धा सॅलरी इन्कम म्हणून टॅक्सेबल असतं. खूप साऱ्या लोकांचा हा गैरसमज आहे की मला पेन्शन भेटतं म्हणजे मला टॅक्स बसणार नाही कारण की पेन्शन हे टॅक्स फ्री इन्कम आहे. तर असं बिलकुल नाही आहे. पेन्शन हे सुद्धा टॅक्सेबल इन्कम आहे. त्याच्यावर ते टॅक्स कशा पद्धतीने लागतो किंवा त्याच्यात काय असेल आपण पुढे जाऊन सविस्तर बघणार आहोत. तर त्याच्यानंतर जेव्हा सर्व मिळून तुम्हाला जो मूळ पगार, भत्ते, फरक जर भेटत असतील तर आणि पेन्शन असेल तर असं म्हणून तुमचा एक ग्रॉस पगार म्हणजे तुमचा एक पगाराची रक्कम ठरत असते. त्याच्यानंतर त्याच्यातून मला वजावट काय होणार आहे तर जेवढा पण तुमचा ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे ग्रॉस सॅलरी असते त्याच्यातून लमसम तुम्हाला 50,000 तुमच्या भत्त्यांसाठी लमसम हे कमी केले जातात. आणि त्याच्यानंतर जसं तुमच्या पगारांची स्केल असेल त्याच्यानुसार तुमचा वार्षिक व्यवसाय कर असतो हा 900 रुपयापासून ते 2500 रुपयापर्यंत असतो. जो तुमचा पगारातूनच तो कमी केला जातो. तो तुमच्या शाळा असेल किंवा संस्था असतील ते तुमच्या पगारातूनच कमी करून घेतात आणि तुम्हाला ते गव्हर्नमेंटला परस्पर भरत असतात. तर तुम्हाला त्याचा पण आपल्याला एक पगारातून कमी होऊन त्याच्यावरती आपल्याला टॅक्स भरावा लागत नाही. कारण की व्यवसाय कर हे प्रकारचा इनडायरेक्ट टॅक्स आहे. त्याच्यानंतर त्याच्यातून काय मायनस होतं तर घरभाडं कमी होतं. जे काही नियमानुसार आहे आपण जे पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर मूळ पगारामध्ये जो मी 5व्या नंबरचा मुद्दा टाकलाय जो म्हणजे ग्रॅज्युटी, निवृत्ती वेतन, अंशकारीकरण म्हणजे कमिटेड पेन्शन आणि त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर जे तुम्हाला जे तुमच्या रजा शिल्लक असतात तर रजांचं जे लिव्ह इन्कॅशमेंट असते ते सुद्धा टॅक्सेबल असतं. काही ठराविक सेक्टरला टॅक्स फ्री आहे, काही ठराविक सेक्टरला पार्टली टॅक्सेबल आहे आणि काही ठराविक सेक्टरला पूर्णतः टॅक्सेबल आहे. तर असं सर्व मिळून हे तुमचा सॅलरीचा जो पगार आहे हा तुमचा ओव्हरऑल डिसाइड होत असतो. दुसरं उत्पन्न जो मी दुसरा स्रोत सांगितला दॅट इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणजे घरभाडं उत्पन्न. हा खूप लोकांना एक प्रश्न पडलेला असतो की यार मी माझ्या स्वतःच्याच घरात राहतो, माझा हाऊसिंग लोन आहे. मग मी जे हाऊसिंग लोन घेतलेलं आहे त्याचं मला जे मी व्याज भरतो की त्याचे मी जे हप्ते भरतो ते हप्ते 2 प्रकारात असतात. एक असतं मुद्दल आणि एक असतं व्याज. तर मला व्याजाचा किती बेनिफिट आहे आणि मला मुद्दलला किती त्याचा फायदा आहे. तर नवीन नियमानुसार एका व्यक्तीचे 2 घर असू शकतात आणि त्या 2 जे पण ते 2 घरं असतील त्याच्यावर जर त्यांचं लोन असेल तर दोन्ही घरांचे कर्ज मिळून त्याच्यामध्ये जे ते व्याज भरतात त्या दोघं घरांच्या कर्जाच्या व्याजाची रक्कम ही मॅक्झिमम 2 लाखापर्यंत त्यांना सूट भेटत असते. म्हणजे आपण असं एक छोट्या भाषेचं एक्झाम्पल घेतलं की जर साधारणपणे जर माझी ग्रॉस सॅलरी 10 लाख रुपयापर्यंत आहे
आणि माझं 2 घरं आहेत माझे आणि 2 घरांसाठी मी लोन घेतलंय. एक एसबीआय बँकेकडून घेतलंय, बँक ऑफ बडोदा बँकेकडून घेतलंय. पूर्ण वर्षभराचं व्याज माझे दोघं घरां मिळून 3 लाखापर्यंत जातंय. तर मला किती बेनिफिट भेटेल? तर 3 घरां मिळून 3 लाखात जरी असले 2 घरां मिळून तरी मला 2 लाखापर्यंतच बेनिफिट होत असतो. पण माझं एकच घर आहे काही केसेसमध्ये माझं एकच घर आहे ज्याचं मी वर्षाचं व्याज आहे ते फक्त 1.5 लाखच येतंय. तर मला 2 लाखाचं बेनिफिट भेटेल का? तर नाही. तर मला जेवढं मी व्याज भरतोय 2 लाखापर्यंत, तर 2 लाखापर्यंत पूर्ण व्याज होत नाही. फक्त 1.5 लाखापर्यंतच व्याज आहे. तर माझ्या पूर्ण सॅलरीमधून मला फक्त 1.5 लाख रुपये व्याज हे कमी होत असतं. खूप साऱ्या लोकांचं असं पण म्हणणं आहे, की यार मी भाड्याने माझं घर दिलेलं आहे. एका घरात मी राहतो. एक मी अजून इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरीकडे घर घेतलं आहे. एक छोटंसं रो हाऊस घेतलेलं आहे, एक छोटासा फ्लॅट घेतला आहे आणि जिथे मी ते घर भाड्याने देऊन टाकलेलं आहे. जर आपण घर भाड्याने दिले असले, तर ते हे घर भाडं आपल्याला करपात्र आहे. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. खूप साऱ्या लोकांना वाटतं, की यार माझं घराचं फक्त 4,000 रुपये भाडं आहे, तर मला त्याच्यावरती काय टॅक्स भरायची गरज आहे. ते तुमचं ते ₹1000 असो, का ₹10,000 असो, का ₹1,00,000 असो. त्याच्यामुळे येत असणारं जे उत्पन्न आहे ते करपात्र आहे. दॅट इज अ टॅक्सेबल इन्कम. तर किती टॅक्सेबल आहे ते? जर मला समजा आपण एक छोटं एक्झाम्पल घेतलं, की माझं घर आहे, जे ॲडिशनल आहे, जिथे मी भाडेकरू टाकलेलं आहे. तिथं माझं महिन्याला ₹10,000 भाडं आहे. तर वर्षभराचं मला 10,000 इंटू 12 महिने 1,20,000 रुपये भाडं भेटतं. तर मला 1,20,000 करपात्र आहे का? तर नाही. 1,20,000 करपात्र जे माझं भाडं आहे त्याच्यातून मला फक्त 70% टॅक्सेबल असतं. म्हणजे 1,20,000 मला फक्त 84,000 रुपये टॅक्स इन्कम आहे. 30% गव्हर्नमेंटने स्टँडर्ड अशी सूट दिलेली असते. आणि त्या जे 84,000 आहेत त्याच्यातून पण जे त्या वर्षासाठी तुम्ही जी घरपट्टी भरता, जे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जे टॅक्सेस भरतात ते पण त्याच्यातून मायनस होत असतं. आणि त्याच्यानंतर जे उत्पन्न राहतं ते तुम्हाला घरभाडं म्हणून टॅक्सेबल असतं. तर खूप साऱ्या लोकांचा असे प्रश्न असतो, "अरे यार, मी ते घरभाडं ना मला कॅशमध्ये येतं." आता जर तुम्ही ते कॅशमध्ये घेतलं आहे, तर ते कुठेच दिसत नाही आहे. परंतु ते कॅशमध्ये घेऊन जर तुम्ही बँकेच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करत असाल, तर ते तुम्हाला टॅक्सेबल आहे. ही गोष्ट खूप काळजीने लक्ष द्यायची आहे. खूप साऱ्या लोकांचा गैरसमज आहे, की मी कॅशमध्ये घेतलं आणि बँकेत कॅश डिपॉझिट करून घेतली, तर मला त्याच्यावरती काही टॅक्स भरायची गरज नाही. तर तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा टॅक्स भरायला येत असतो. असं घरभाडं हे आपल्याला टॅक्सेबल आहे, असं एक करपात्र उत्पन्न आहे. त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तिसरं, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन म्हणजे काय? की माझा जो व्यवसाय आहे किंवा मी जे सेवा देत असतो. म्हणजे व्यवसाय म्हणजे काय? की माझी मॅन्युफॅक्चरिंगची एखादी कंपनी आहे. माझा ट्रेडिंगचा बिझनेस आहे. मी फार्मसीचा स्टॉकिस्ट आहे. मी ऑनलाईन बिझनेस करतो. त्या ज्या सोप्या भाषेत सांगेन जिथे वस्तूंची देवाण-घेवाण होते, वस्तूंची निर्मिती होते, याला म्हणतात बिझनेस. आणि प्रोफेशन म्हणजे काय? की जे सर्व्हिस देतात म्हणजे डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, ॲडव्होकेट, त्याच्यानंतर आर्किटेक्ट, त्याच्यानंतर जे पण सर्व्हिस प्रोव्हाईड करत असतात, म्हणजे जसं आपलं सॉफ्टवेअर सर्व्हिसेस झाल्या. तर अशा पद्धतीचे जे लोकं सर्व्हिस देत असतात, त्याला प्रोफेशन म्हटलं जातं. तर त्याच्यातून कशा पद्धतीने उत्पन्न धरलं जातं? आपण हा विषय फक्त थोडक्यात समजून घेणार आहोत, की साधारण असं समजा, की माझी एक स्वतःची कंपनी आहे किंवा माझं एक दुकान आहे, जिथे वर्षभराचा माझा 1 कोटीचा टर्नओव्हर होत असतो. तर मला पूर्ण 1 कोटी टॅक्सेबल आहेत का? तर नाही. 1 कोटींमधून मला माझ्या खरेदीची माझी काही त्या खरेदीचा खर्च असतो. मी माल भरलेला असतो. माझ्या दुकानात लोकं कामाला असतात, त्यांची सॅलरी असते. मला ट्रान्सपोर्टेशनचं माझा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च पडत असतो. खूप सारे नानाविध प्रकारचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्रकारचे मला खर्च जात असतात. ते खर्चांची मला वजावट भेटते का? तर हो. तर गव्हर्नमेंट एक स्टँडर्ड असे काही नियम काढले आहेत इन्कम टॅक्स नुसार, की जेवढा पण तुमचा ढोबळ मानाने जो टर्नओव्हर आहे, त्याचा 6% प्रॉफिट किंवा 8% प्रॉफिट हा तुम्हाला मिनिमम दाखवावा लागतो. म्हणजे साधारणपणे जर तुमचा 1 कोटी टर्नओव्हर आहे, तर तुम्हाला कमीत कमी 6% प्रॉफिट जर तुमचा 100% येणारा जो रिसिट्स आहे त्या 100% व्हाईटमध्ये म्हणजे बँकिंगमध्ये येत असतील तर, किंवा जर काही तुमच्या रिसिट या कॅशमध्ये येत असतील आणि काही बँकेत येत असतील, तर अशा केसमध्ये तुम्हाला मिनिमम 8 कोटी प्रॉफिट दाखवावा लागतो. म्हणजे 1 कोटी टर्नओव्हर असेल तर माझा 6 लाख प्रॉफिट आहे आणि 1 कोटी टर्नओव्हर आहे तर दुसऱ्या केसमध्ये मला 8% प्रॉफिट आहे. तर अशा पद्धतीने हे बिझनेसचं टॅक्सेबिलिटी होत असते आणि त्याच्यातून अजून काय आपल्या स्टँडर्ड डिडक्शन भेटतात जे आपण सर्वात शेवटी बघणार आहोत.
त्याच्यानंतर येतात प्रोफेशनल, म्हणजे डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, आर्किटेक्ट. तर ह्या केसमध्ये काय, तर ह्या केसमध्ये गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की यांचा खर्च कमी आहे, हे बुद्धिजीवी लोक आहेत आणि यांचा बुद्धीचा वापर जास्त असतो, त्याच्यामुळे यांना मेंटेनन्स कॉस्ट कमी असते, म्हणून अशा लोकांना 50% प्रॉफिट टॅक्सेबल गव्हर्नमेंटने केलेलं आहे. म्हणजे जर वकील असतील, डॉक्टर असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील, आर्किटेक्ट असतील, तर यांचा जेवढं पण टोटल टर्नओव्हर होतो याच्यानं 50% प्रॉफिट हा कमीत कमी शो करावा लागतो. म्हणजे जर वकिलांचा जर 50 लाख रुपये वार्षिक टर्नओव्हर असेल तर त्यांना कमीत कमी 25 लाख रुपये त्यांना प्रॉफिट दाखवावा लागतो. तर अशा पद्धतीने ढोबळमानाने बिझनेस आणि प्रोफेशनचे टॅक्सेबिलिटी आहे. याच्यात डिटेलमध्ये खूप साऱ्या चर्चा करण्यासारख्या आहे, परंतु आपण आज सॅलरी आणि त्याच्या व्यतिरिक्त डिडक्शन याला थोडं फोकस करतो आहोत, म्हणून आपण याला एक थोडस आपण साइडलाईन करत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाच्या काही याच्या शंका असतील तर त्यांनी मला चॅटबॉक्स मध्ये टाकून द्या. सर्वात शेवटी आपण त्याचं स्पेसिफिक उत्तर देईल. चौथा स्रोत आहे तो म्हणजे कॅपिटल गेन्स. हा सर्वांना खूप महत्वाचा आजच्या काळात समजून घेण्याची गोष्ट आहे. लॉकडाऊनच्या काळानंतर सर्वांनी म्युच्युअल फंड, मार्केट, क्रिप्टो चलन, क्रिप्टो करन्सी, शेअर्स, खूप साऱ्या प्रकारचे ऍप्स अशाबद्दल खूप सारं ऐकलेलं आहे. तर शेअर्स, म्युच्युअल फंड, क्रिप्टो करन्सी याच्याबद्दलचं जे टॅक्सेशन असतं त्याला स्पेसिफिक एड आहे, तो म्हणजे कॅपिटल गेन. तर कॅपिटल गेन मध्ये काय काय कव्हर होतं, तर पहिल्यांदा येतं एक सर्वात पहिल्यांदा असतं शेअर्स, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड्स, क्रिप्टो करन्सीज, जंगम आणि स्थावर मालमत्ता, म्हणजे तुमची सोप्या भाषेत सांगायचं तर रिअल इस्टेट. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं घर येतो, प्लॉट येतो, ऍग्रिकल्चर लँड येते, अर्बन ऍग्रिकल्चर लँड येते, तुमचं दुकान येतात, तुमच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग येतात, तुमचे मोठे मोठे ऑफिसेस येतात. ह्या सर्व प्रकारच्या ज्या आपण मालमत्ता प्रकारतो, ज्या आपल्या डोळ्यांना दिसतात किंवा जे डिजिटलाइज फॉर्मॅटमध्ये असतात, तर अशा ज्या प्रकारचे जेवढे पण तुमच्या प्रॉपर्टीज आहे किंवा जेवढ्या पण प्रकारचे तुमच्या डिजिटल ऍसेट्स आहे याच्यावरती जे तुम्हाला उत्पन्न होतं, तर त्या उत्पन्नाला तुम्हाला 10%, 15% किंवा 20% ह्याप्रमाणे टॅक्स लागत असतो. त्याच्यात तीन प्रकारचे टॅक्सेस आहे. हे जर प्रकारचे जे ऍसेट्स आहे आपले, ज्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आहे, ह्या जर विकल्या तर हे 10, 15 आणि 20 प्रकारचे टॅक्सेशन लागतात. किंवा हे ज्या प्रॉपर्टीज आहे याला काही उत्पन्न भेटत असेल, म्हणजे मला म्युच्युअल फंड मधून डिव्हिडंड भेटला, जसं आपण बघितलं प्रॉपर्टी मधून मला भाडं भेटतं, तर त्या हाऊस प्रॉपर्टी मध्ये कव्हर होतो. मी शेअर्स विकल्यानंतर मला जो काही प्रॉफिट होतो किंवा शेअर्स माझ्याकडे जर असतील तर त्याच्यावरून जो मला डिव्हिडंड भेटतो तो वेगळ्या पद्धतीने टॅक्सेबल होत असतो. तर अशा पद्धतीने हे कॅपिटल गेनचं एक टॅक्सेबिलिटीचं एक सेक्शन आहे. तर आपण एक एक पॉईंट समजून घेऊ. तर जंगल मालमत्ता म्हणजे जसं मी सांगितलं, घर, शेत जमीन, दुकान, प्लॉट, ऑफिस अशी मालमत्ता असणं. जर एक्झाम्पल आपण ही जो 2 नंबरचा पॉईंट आहे, आपण जर ही जंगम किंवा स्थावर मालमत्ता आपली रिअल इस्टेट आहे सोप्या भाषेत, ही जर मी घेतल्यापासून 3 वर्षानंतर विकली, जर मी एखादी रिअल इस्टेट आज साधारणपणे 2018 मध्ये घेतली, तर 3 वर्षानंतर म्हणजे मी ती 2021 नंतर विकली, तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणतात त्याला. आणि त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो तो म्हणजे 20%. तो 20% कशा पद्धतीने लागतो, आणि जर 3 वर्षाच्या आत मी ती विकली, म्हणजे 2019 मी प्रॉपर्टी घेतली आणि 3 वर्ष म्हणजे मी 2022च्या आतच ती विकली, तर मला कशा पद्धतीने टॅक्स लागतो. तर आपण एक सोपं इलिस्ट्रेशन घेऊया. मी एक प्रॉपर्टी घेतली 50 लाखांची 2019 ला, आणि 2022 नंतर म्हणजे मी आता साधारणपणे आता 2022 चालू आहे, 2023 ला जर ती विकली, तर 50 लाखांची प्रॉपर्टी जर मी 70 लाखात विकली, तर मला ढोबळमानाने प्रॉफिट किती झाला, 20 लाख रुपये मला प्रॉफिट झाला. तर हा जो 20 लाख रुपये प्रॉफिट आहे याच्यावरती साधारणपणे मला 20% टॅक्स लागत असतो. आणि जर मी हीच प्रॉपर्टी 3 वर्षाच्या आत विकली, म्हणजे एक्झाम्पल 50 लाखांची प्रॉपर्टी मी 3 वर्षाच्या आत, म्हणजे मग 2019 ची प्रॉपर्टी मी 2021 लाच विकली, ते मी फक्त 55 लाखांनाच विकली, तर हा जो माझा 5 लाख प्रॉफिट झालाय, तर मला याला रेग्युलर टॅक्सेशन लागतं. तर रेग्युलर टॅक्सेशन कसं लागतं याचे मी काही पुढे जाऊन इलिस्ट्रेशन घेणार आहे, त्याच्यात मी सर्व गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि हे जे रिअल इस्टेट आहे, रिअल इस्टेट व्यतिरिक्त जो सर्वात आजच्या घडीला जो सर्वात हॉट पॉइंट आहे, म्युच्युअल फंड, क्रिप्टो करन्सीज. तर शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांची जी लॉंग टर्मची जी डेफिनेशन आहे, तर जसं रिअल इस्टेटला 3 वर्षांचे डेफिनेशन आहे, तर शेअर्स आणि म्युच्युअल फंडला लॉंग टर्म टॅक्सेशन हे 1 वर्षानंतर धरलं जातं, जे फक्त 10% त्याला टॅक्सेशन आहे. आणि शेअर्स आणि म्युच्युअल फंड हे 1 वर्षाच्या आत विकलं
तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो, जो 15% लागतो. लक्षात घ्या, जे आपले रिअल इस्टेट आहे त्याच्यावरती लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा 20% लागत असतो, आणि ते शेअर्स आणि म्युच्युअल फंड मध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा फक्त आपला 10% लागतो. आणि रिअल इस्टेटमध्ये जो 3 वर्षांच्या आत विकलं म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा रेग्युलर पद्धतीने लागतो, आणि शेअर्स आणि म्युच्युअल फंड मध्ये जर 1 वर्षाच्या आत विकलं तर ते 15% टॅक्स लागत असतो. तर हा एक बऱ्यापैकी मोठा फरक आहे. तर आपण आपले जे पण आर्थिक व्यवहार करतो तर आपल्याला हे गोष्टी समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्वात एक जो अजून एक आजच्या घडीला जो सर्वात हिट पॉइंट आहे, की जे लोकांना ज्याचे खूप जास्त अट्रॅक्शन आहे, दॅट इज कॉल्ड क्रिप्टो करन्सी, म्हणजे क्रिप्टो चलन, एक सोपा भाषेत आभासी चलन. तर त्याला सरसकट 30% टॅक्स लागतो. घेतल्यानंतर तुम्ही ते कधीही विका, त्याला गव्हर्नमेंटने आत्ताचे जे 2021-22चं बजेट आलं त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने त्याच्यावरती स्टँडर्ड असा 30% टॅक्स लावलेला आहे. तर तुम्ही म्हणाल की तो 3 वर्षांनी विकला किंवा 3 वर्षात त्यात विकला किंवा म्युच्युअल फंड सारखा 1 वर्षानंतर विकला किंवा 1 वर्षाच्या आत विकला, तर यांचे जे वेगवेगळे टॅक्सेशन रेट आहे, तर याच्यापेक्षा आभासी चलनला गव्हर्नमेंटने स्टँडर्डाइज असं टॅक्स ब्रॅकेट ठरवून टाकली, ती म्हणजे 30%. त्याला सर्वात जास्त हायेस्ट ब्रॅकेट ठेवलेले आहे गव्हर्नमेंटने. त्याच्यानंतर जो मी तुम्हाला सर्वांना सांगितलं की खूप सारे असे जे उत्पन्न आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, जे आपल्याला असं वाटतं की जे मला टॅक्सेबल नाही आहे, जे मला टॅक्सेबल असतात ऍक्च्युली, ते आपण आता समजून घेणार आहोत. सर्वात महत्वाचा विषय म्हणजे एफडी वरील व्याज. तर प्रत्येक जो पण व्यक्ती असतो, ज्याची सॅलरी असेल किंवा सॅलरी त्याचा बिझनेस असेल, तो आपली सेव्हिंग म्हणून एक बँकेमध्ये किंवा बँके व्यतिरिक्त पण तो एक एफडी बनवत असतो. तो खूप साऱ्या लोकांना वाटतं की फक्त नॅशनल बँकेत म्हणजे स्टेट बँकेत, बँक ऑफ बडोदा मध्येच जर मी ती एफडी ठेवली, त्याच्यावरती जे मला व्याज भेटतं ते टॅक्सेबल आहे. तर हा खूप मोठा गैरसमज आहे. आपल्या ज्या प्रकारच्या आपण ज्या एफडी ठेवतो, मग त्या कुठे कुठे ठेवू शकतो आपण? जसं मी इथे लिहिलं आहे, बँकेत ठेवू शकतो, पतसंस्थांमध्ये आपण ठेवी ठेवत असतो, खाजगी संस्था म्हणजे श्रीराम ट्रान्सपोर्ट, महिंद्रा फायनान्स, एचडीएफसी फायनान्स, एलआयसी फायनान्स, खूप साऱ्या प्रकारचे फायनान्स आहेत ज्यांच्यामध्ये पण आपण एफडी काही करत असतो. तर अशांमध्ये पण जे आपण एफडी केल्या तर त्याच्यावरती पण येणारं व्याज हे आपल्याला टॅक्सेबल असतं. ही गोष्ट आपल्या सर्व लक्षात घेणं गरजेचे आहे की मला एफडी वरचं व्याज हे टॅक्सेबल आहे. नॉट ओनली की मी नॅशनल बँकेत आहे, पतसंस्थांमधल्या पण मी ज्या ठेवी ठेवल्या आहेत त्याच्यावरती पण मला टॅक्स आहे, त्याच्यावरती पण मला जे व्याज भेटतं हे टॅक्सेबल आहे. खूप सारे लोक त्यांना असं वाटत असतं की मी यार पतसंस्थेत ठेवली कोणालाच कळत नाही, किंवा माझ्या खाजगी संस्थांमध्ये मी ज्या ठेवी ठेवल्या कोणालाच कळत नाही. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. गव्हर्नमेंटकडे आता प्रत्येक प्रकारची इन्फॉर्मेशन ऑलरेडी जात असते. ज्या संस्थांमध्ये आपण ठेवी ठेवत असतो त्या संस्थांनाच इन्कम टॅक्सने अशा काही गोष्टी किंवा अशा प्रकारचे काही फॉर्म्स त्यांना कंपल्सरी केले आहेत, ज्याच्यामुळे त्यांना ज्या ज्या लोकांनी तिथे ठेवी ठेवल्या आहेत, ज्या ज्या लोकांना तिथे जे व्याज भेटतं ते पतसंस्था किंवा तुमच्या खाजगी संस्था ह्या ऑलरेडी इन्कम टॅक्सला त्याची माहिती पोहोचवत असतात. त्याच्यामुळे आपल्याला हा गैरसमज काढून टाकायचा आहे की मी नाशिकला राहतो, मी माझ्या धुळ्याच्या एका खेड्यामध्ये कुठल्या तरी पतसंस्थेमध्ये मी माझी एक एफडी करून ठेवली आहे आणि तिथे मला जे व्याज भेटते ते काय मी इन्कम टॅक्स रिटर्न भरताना शो करणं गरजेचं नाही आहे. तर हे अत्यंत चुकीचं आहे. आज नाही तर उद्या गव्हर्नमेंटकडे ती माहिती ऑलरेडी पोहोचलेली असते त्याच्या, आणि नंतर जाऊन ते आपल्याला टॅक्सेबल होतं, त्याच्यावरती आपल्याला वेगळा टॅक्स भरावा लागतो, त्या व्याजासोबत आपल्याला त्या टॅक्स सोबत आपल्याला व्याज भरावा लागतो, पेनल्टी भरावी लागते. तर हे सर्व टाळण्यासाठी आपण जर सर्व गोष्टी समजून घेतल्या आणि रिटर्न भरताना त्याचा जर उल्लेख केला आणि त्याच्यावरती योग्य वेळेसच टॅक्स भरून घेतला तर आपल्या गोष्टी सोयीस्कर होऊन जातील. आता एफडी वरील व्याज हे फक्त 50,000 पर्यंत टॅक्स फ्री आहे, पण ते कोणासाठी? फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी. आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे कोण? ज्यांचं वय वर्ष 60 आहे आणि त्याच्यावरती आहे, ज्यांचं एज 60 अँड अबोव्ह आहे त्यांच्यासाठीच फक्त एफडी वरचं व्याज हे 50,000 पर्यंत टॅक्स फ्री आहे. पण जो 59 इयरचा आहे त्याला सुद्धा मग त्याला हा 50,000 चा बेनिफिट भेटणार नाही, त्याला पूर्ण आणि पूर्ण पैसा टॅक्सेबल आहे. दुसरं उत्पन्न ते म्हणजे डिव्हिडंड. तर डिव्हिडंड साधारणपणे आपण शेअर्स आणि फक्त म्युच्युअल फंडचा समजतो, पण पतसंस्थांमध्ये ज्या लोकांच्या ठेवी असतात त्या ठिकाणी त्यांचे शेअर्स पण असतात. कुठल्या पतसंस्थेमध्ये हा व्यक्ती जेव्हा सभासद होतो तो शेअर त्याचे बनवत असतो, तर जेव्हा ते शेअर्स वरती पण त्यांना जो डिव्हिडंड भेटतो म्हणजे जो लाभांश भेटतो तो सुद्धा टॅक्सेबल आहे. खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की यार मी अशा ठिकाणी ठेवी ठेवलं की जो डिव्हिडंड भेटला, माझं ते जे पतसंस्थेचं पासबुक आहे किंवा माझी जी कोऑपरेटिव्ह बँक आहे तिचं पासबुक आहे किंवा माझ्या खाजगी संस्थेचं जे पासबुक आहे ते मी कुठे शो, ते कुठे कोणाला दिसत नाही, ते का शो करायचं?
त्याच्यावरती जे मला इन्कम भेटतं ते मी कशाला दाखवायचं, काय गरजच नाही, ते कोणाला कळतच नाहीये. पण हा पण एक गैरसमज आहे. तर याच्यावरती पण जे आपल्याला डिव्हिडंड भेटत असतो, इंटरेस्ट भेटत असतो, हा सुद्धा टॅक्सेबल आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट ती म्हणजे आपण खूप साऱ्या लोकांचा चुकून टॅक्स जास्त कापला जातो आणि त्याच्यावरती इन्कम टॅक्स आपण रिटर्न भरताना रिफंड घेऊन टाकतो. तर त्या इन्कम टॅक्स रिफंड आहे त्याच्यावरती पण जेव्हा तुम्हाला रिफंड भेटतो त्यावेळेस गव्हर्नमेंट तुम्हाला व्याज देत असतं. ज्या पद्धतीने इन्कम टॅक्स तुमच्याकडून व्याज घेते त्या पद्धतीने इन्कम टॅक्स तुम्हाला व्याज पण देत असते. भले त्याचा पर्सेंटेज त्याचं प्रमाण खूप कमी आहे परंतु इन्कम टॅक्स तुम्हाला व्याज देत असते. तर हे व्याज सुद्धा करपात्र आहे. आजकाल अशी गोष्ट आहे की गव्हर्नमेंट जे पण तुम्हाला व्याज देत असते ते बाय डिफॉल्ट पुढच्या वर्षी रिटर्न भरताना ऑनलाईन ऑलरेडी रिफ्लेक्ट होत असतं. मी त्याचं तुम्हाला पुढे जाऊन लाईव्ह इलिस्ट्रेशन देणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या गोष्टी लक्षात येतील की बाय डिफॉल्ट इन्कम टॅक्स जे स्वतः व्याज देते ते त्यांनी स्वतः ऑलरेडी त्यांच्या पोर्टलवरती अपडेट करून ठेवलेलं असतं. त्याच्या आपल्याला असं खूप साऱ्या लोकांना अनुभव आला असेल की यार मी माझा फॉर्म 16 आहे, माझ्यामध्ये एवढं एवढं उत्पन्न आहे आणि माझा एवढा एवढा टीडीएस कापला गेलेला आहे जो फॉर्म 16 नुसार अत्यंत बरोबर असतो. पण जेव्हा ते रिटर्न भरायला जातात कन्सल्टंटकडे, चार्टर्ड अकाउंटंटकडे, तेव्हा ते बघतात की मला अजून 500 रुपये टॅक्स येतोय, मला 1000 रुपये टॅक्स येतोय, मला 15,000 रुपये टॅक्स येतोय. तो कशामुळे येतो? तर हे जे बाकीचे प्रकारचे जे उत्पन्न आहे जे आपण फॉर्म 16 मध्ये धरलेले नसतात ते उत्पन्न आपल्याला करपात्र आहे. ते इन्कम आपल्याला टॅक्सेबल आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हा टॅक्स ऍडिशनल येत असतो. त्याच्यानंतर चौथा मुद्दा तो म्हणजे लॉटरी बेटिंग. आजकाल जे खूप तुम्ही टीव्हीवरती बघत असाल की ड्रीम 11 ऍप आहे, जंगली रमी सर्कल ऍप आहे किंवा असे खूप सारे ना जे ऍप्स असतात त्याच्याने तुम्ही ना एक लिगल पद्धतीने तुम्ही बेटिंग करू शकता. आणि याच्यात तुम्ही जर 21 रुपये भरले तर तुम्ही ते कॉन्टेस्ट खेळता ज्याच्याने तुम्हाला 5 रुपयापासून ते पार 1 कोटीपर्यंत असे बक्षीस असतात. अशा पद्धतीने ऍडव्हर्टाईज असते. तर लक्षात ठेवा अशा ठिकाणी जरी तुम्ही जिंकले तरी तुम्हाला फ्लॅट 30% हा टॅक्सेबल इन्कम आहे. ते म्हणजे एक्झाम्पल जर तुम्ही अशा ठिकाणी जर 10,000 रुपये जरी जिंकले तरी बाकीचं तुमचं सर्व उत्पन्न सोडून द्या त्याच्यावरती स्टँडर्ड 30% कर आहे. म्हणजे भले तुमचं उत्पन्न 30 टॅक्सेबल नसेल तरी सुद्धा तुम्हाला लॉटरी आणि बेटिंग वरचं 30% फ्लॅट टॅक्सेबल आहे. याचं कारण असं की गव्हर्नमेंटला अशा गोष्टींना आळा घालायचा आहे. त्यांना अशा मनोवृत्तीला जे अशा प्रकारचे जे थिंकिंग आहे की शॉर्ट टर्म ज्यांना इन्कम पाहिजे विदाउट मेहनत, कॉम्प्युटर लॅब फंड, दुनियाभरच्या प्रकारच्या गोष्टी असतात. तर लोकांना असं वाटतं की मी 1.5 लाख रुपये शाळेला दिले म्हणजे मला त्याचा पूर्ण बेनिफिट भेटेल का? तर नाही. मला जे त्याच्यामध्ये जे तुमचे जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर ती 1.5 लाखाची पावती बघितली तर त्याच्यामध्ये फक्त 15,000 रुपये ट्युशन फी लिहिलेली असते. तर ट्युशन फी म्हणजे तो फक्त 15,000चा जो बेनिफिट आहे तो तुम्हाला इथे भेटत असतो. त्याच्या जे लोक डायरेक्ट सरसकट ट्युशन फी लावून टाकतात तर ते त्याचे बेनिफिट आपल्याला भेटत नाही. त्याच्या व्यतिरिक्त पण शाळा व्यतिरिक्त जे लोक खाजगी क्लासेसला जातात मग 10वी-12वी साठी जे क्लासेस लावणे असो, एमपीएससी युपीएससी चे क्लासेस असतो, जे खाजगी क्लासेस असतात गव्हर्नमेंट व्यतिरिक्त किंवा गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त शाळांव्यतिरिक्त कॉलेजेस व्यतिरिक्त जे क्लासेसचे पैसे असतात तिथली जी फीज असते ते फीजचे तुम्हाला बेनिफिट भेटत नाहीत. हा मुद्दा खूप लक्षात ठेवण्यासारखा आहे. कारण की आमच्या रिटर्न भरण्याच्या प्रॅक्टिसमध्ये मी खूप वेळेस बघितलं की लोकांचं कन्फ्युजन आहे. यार सर मी तर माझ्या मुलाचे 2 लाख रुपये क्लासची फी भरली, तो आयआयटी करायला चालला, पण त्या 2 लाख रुपयाचं तुम्हाला बेनिफिट भेटणार नाही. तसंच टॅक्स सेव्हिंग टाइम डिपॉझिट मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. तर तुम्ही म्हणाल बेनिफिट किती? तर ओव्हरऑल विचार केला आपण हे सर्व जेवढं मी तुम्हाला दिलेलं आहे या सर्वांमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला खूप तर खूप फक्त 1.5 लाख रुपयाचा बेनिफिट आहे. खूप लोकांचं असं होतं की सर माझं घराचं लोनच एवढं मोठं आहे की माझा मुद्दलच वर्षाला मी 3 लाख रुपये देतो तरी पण बेनिफिट तुम्हाला 1.5 लाख रुपये. खूप लोक म्हणतात की सर नवीन घर घेतलं मी स्टॅम्प ड्युटी 4 लाख रुपये भरली तरी 1.5 लाख रुपयेच बेनिफिट आहे. तर वर्षाचे माझे 50,000 रुपये LIC आहे. तर तुम्हाला मॅक्झिमम लिमिट 1.5 लाख रुपये आहे. मॅक्झिमम लिमिट म्हणजे काय किती पण पैसे टाका तुम्हाला 1.5 लाख रुपयाचं बेनिफिट भेटेल. पण जर तुम्ही 1.5 लाखाच्या खाली रक्कम भरली तर तुम्हाला जी रक्कम तुम्ही भरताय जी अमाऊंट तुम्ही भरताय त्याचाच तुम्हाला बेनिफिट आहे. म्हणजे जर LIC तुम्ही 50,000 भरली तर तुम्हाला फक्त 50,000चाच बेनिफिट आहे. ओके, हे स्टँडर्ड डिडक्शन नाही. जे जे पैसे जिथे जिथे तुम्ही टाकाल आणि त्यांच्या जे तुमच्याकडे पावत्या असतील त्या पावत्यांच्या बेसिसवर तुम्हाला त्याचं बेनिफिट भेटणार आहे. खूप साऱ्या लोकांचा असा समज आहे की सर मी 1 एप्रिलला होते मी म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकले तर मी 1 एप्रिलला घराची स्टॅम्प ड्युटी भरली तर मी मागच्या 31 मार्चला त्याचं बेनिफिट घेऊ शकतो का? तर बिलकुल नाही. आपलं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिलला चालू होतं
आणि 31 मार्चला संपलं. तर 31 मार्च पर्यंत त्या जेवढ्या पण बँकेतून पेमेंट गेले आणि त्याच्या रिसिट्स आहे त्याच फक्त आपल्याला एलिजिबल असतात डिडक्शनसाठी. त्याच्यामुळे हे गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेची आहे की आपण जे पण इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करतो आहे त्याची आपलं रिसिट आणि त्याचं पेमेंट 31 मार्चच्या ते आपलं झालंच पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटणार आहे. आणि जर तुमचं पेमेंट 31 मार्च नंतर गेलं तर त्याचा बेनिफिट डायरेक्ट तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये भेटणार आहे. त्याच्यानंतर ऍडिशनल डिडक्शन आहे 50,000 तुम्हाला एटीसी CD 1B च्या अंडर, म्हणजे ते नॅशनल पेन्शन स्कीम NPS. आजकालचे जे शासकीय शासकीय कर्मचारी आहेत ज्यांना ज्यांच्या शाळेकडून PF कापला जात नाही किंवा जे मान्यताप्राप्त शाळेमध्ये काम करत नाही किंवा दप्तरामध्ये काम करत नाही, ज्यांचा PF तर अशा लोकांसाठी NPS ची स्कीम आणली गव्हर्नमेंटने की हे PF तुमचा कापला जात नाही, तुम्हाला पेन्शन भेटणार नाही, तर तुमचं नॅशनल पेन्शन स्कीम म्हणून तुमचं अकाउंट ओपन केलं जाईल. त्याच्यात स्वतः एम्प्लॉयर म्हणजे तो ज्याची संस्था आहे तो व्यक्ती आणि जे कर्मचारी आहेत हे दोघं मिळून काही पैसे टाकत असतात. तर 1.5 लाखाव्यतिरिक्त ऍडिशनल 50,000चा याच्यात आपल्याला ऍडिशनल बेनिफिट आहे. तर जे लोक नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये काम करतात तर त्यांनी ऍडिशनल 50,000चा ते बेनिफिट घेऊ शकता. तर त्यांनी त्यांचे इन्व्हेस्टमेंट करताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर सेक्शन 80D म्हणजे मेडिक्लेम आरोग्य विमा. एक महत्वाचा विषय आहे की त्याच्यात किती पण डिडक्शन असो, जर तुम्ही ते चेकने पेमेंट केलं, नेट बँकिंगने पेमेंट केलं, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केलं, म्हणजे सोप्या भाषेत व्हाईट मध्ये पेमेंट केलं तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटणार आहे. जसं तुम्ही LIC कॅशने भरले तर तुम्हाला बेनिफिट भेटू शकतो. मेडिक्लेम मध्ये तुम्ही कॅशने पैसे भरलेले तर तुम्हाला बेनिफिट भेटणार नाही. तर तो बेनिफिट कसा आहे, तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी, आणि फॅमिलीमध्ये तुम्ही तुमच्या मिसेस किंवा हस्बंड आणि 2 मुलांपर्यंत जर असेल तर 25,000 पर्यंत तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी जी तुम्ही विम्याची रक्कम भरतात ती तुम्हाला टॅक्स फ्री आहे, नाही तर तुम्हाला डिडक्शन भेटू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी ज्यांचं वय 60च्या वरती आहे किंवा ज्यांचं काही 60च्या आत असेल तर त्यांना 25,000 मध्येच बेनिफिट आहे. 60च्या वरती ज्यांचं वय आहे अशा पॅरेंट्ससाठी वेगळे 50,000 रुपये तुम्हाला त्यांच्या मेडिक्लेमचे वेगळे 25,000 व्यतिरिक्त भेटू शकता. आणि तुमचे हे जे 25,000 50,000 जे मेडिक्लेमचे पैसे तुम्ही भरले त्याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्ही काही हेल्थ चेकअप केलं, वर्षातून जे काही तुम्ही हेल्थ चेकअप कराल त्याचे जर तुम्हाला 5,000 रुपयापर्यंत इन्कम टॅक्सने तुम्हाला सूट दिलेली आहे, तर त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की जे व्यक्ती फक्त स्वतःसाठी त्यांनी मेडिक्लेम पॉलिसी काढली आहे 25,000ची आणि त्यांनी हेल्थचं पण चेकअप केले 5,000, तर त्यांना मॅक्झिमम 30,000 बेनिफिट भेटू शकतो. आणि त्याच्या इथं त्यांनी पॅरेंट्सचं पण काही विमा काढला असेल तर त्यांना 50,000 त्याचा पण ऍडिशनल बेनिफिट भेटू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर मी माझ्या पॅरेंट्सचा माझ्या आई वडिलांचा विमा काढतोय तर त्याचं पेमेंट हे मी केलं पाहिजे, माझ्या बँक अकाउंट मध्ये ते पैसे गेले पाहिजे. खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की आई वडिलांच्या अकाउंट मधून तो त्यांना तर काही उत्पन्न कर पात्र नाहीये, पण त्यांनी पैसे भरले तरी त्याचा बेनिफिट मी घ्यायचा, तर तसा बेनिफिट भेटत नाही. आणि जर तो बेनिफिट घेत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे ते पैसे तुमच्याच अकाउंट मधून गेले पाहिजे. त्याच्यानंतर सेक्शन 80DD हा खूप साऱ्या लोकांना माहिती नसणारे सेक्शन आहे. तर जे लोक हँडिकॅप असतात आणि जे लोक कोणावरती डिपेंडंट असतात, म्हणजे जे दुसऱ्यांची मदत शिवाय ते काम करू शकत नाही, अशा लोकांची जर हँडिकॅपची काही पर्सेंटेजची गव्हर्नमेंटने सिस्टीम ठरवून दिली तर तुम्हाला MD डॉक्टर किंवा गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल असतात तिथले जे डिपार्टमेंट असतं तिथे तुम्हाला काही सर्टिफिकेट देत असतात हँडिकॅपचे. तर जर त्या सर्टिफिकेट मध्ये 40% खाली असेल तर तुम्हाला 75,000चा फ्लॅट बेनिफिट भेटतो. आणि जर ते सर्टिफिकेट 40% वरती जर तुम्ही हँडिकॅप असाल म्हणजे विकलांग असाल तर तुम्हाला त्याचा फ्लॅट 1.25 लाख रुपये तुम्हाला बेनिफिट भेटत असतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की माझ्या घरात जर कोणी हँडिकॅप व्यक्ती आहे आणि त्याच्यासाठी मला खर्च करावा लागतो, पण तो 5,000 रुपये झाला किंवा तो 1.5 लाख रुपये झाला, किती पण झाला, तुमच्या खर्चाशी याचं काही तीळ मात्र घेणं देणं नाही. तुम्ही फक्त सर्टिफिकेट दिलं तर हे स्टँडर्ड असं डिडक्शन गव्हर्नमेंट दिलेलं आहे. खूप साऱ्या लोकांना हे डिडक्शन माहिती नाही आहे. ज्या लोकांच्या घरामध्ये त्यांच्यावरती जे डिपेंडंट हँडिकॅप किंवा विकलांग लोक आहेत त्यांना माहिती नाही, तर त्यांनी या डिडक्शनचा जरूर फायदा घ्यावा. तुम्हाला याच्यासाठी काही मेडिकलच्या पावत्या किंवा तुमचे ट्रीटमेंटच्या जी फाईल असते ती जपण्याची गरज नाही. फक्त गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट हे तुम्हाला तुमच्या रेकॉर्डवरती ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेक्शन 80DDB म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट ऑफ स्पेसिफाईड डिसीज, म्हणजे गव्हर्नमेंटने किंवा इन्कम टॅक्सने असे काही प्रकारचे ना काही रोगांची यादी केलेली आहे. त्याच्यामध्ये कॅन्सर,
किंवा तुमचं लिव्हर फेल्युअर किंवा त्याच्यानंतर ब्रेन ट्युमर्स किंवा तुमचा ऍक्सिडेंट झाला त्याच्यात तुमचे काही बॉडी पॅरालाइज झाले किंवा तुमच्या बॉडीचे काही पार्ट्स वर्किंग टू नॉन वर्किंग झाले, तर अशा केसेसमध्ये तुम्हाला मॅक्झिमम 1 लाखापर्यंत तुम्हाला बेनिफिट घेऊ शकता. पण ह्या केसमध्ये तुम्हाला तुमची मेडिकलची फायली पूर्ण जपून ठेवावी लागते. लक्षात घ्या, कारण की हा जो मेडिकल ट्रीटमेंट आहे हा आजाराशी रिलेटेड ही गोष्ट आहे आणि विकलांगपणा हा जन्मतात येणारा असतो. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला एखादी डिसीज होतोय किंवा एखादी रोगाचं निदान होतंय, तर ATDD म्हणजे तुम्ही 1 लाख रुपयाचं डिडक्शन घेऊ शकता, ज्यासाठी तुम्हाला फाईल्या जपून ठेवायच्या आहेत. तुमच्या प्रत्येक बिलाचा हिशोब इथे तुम्हाला जपून ठेवायचा आहे. आणि जे वरती मी लिहिलंय ATDD मध्ये, इथं तुमचं फक्त तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्या रेकॉर्डवरती ठेवायचं आहे. टाइम टू टाइम ते सर्टिफिकेट रिन्यू करून घ्यायचं आहे. आणि त्या सर्टिफिकेट मध्ये जेवढे पर्सेंटेज तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे. त्याच्यानंतर सेक्शन 80, जे लोक एज्युकेशन लोन घेतात त्यांच्या मुलांच्या हायर एज्युकेशन साठी, IIT साठी असो, IIM साठी असो किंवा फॉरेनला जाण्यासाठी जे ते एज्युकेशन लोन घेतात, त्याच्यावरती तो जो पॅरेंट्स इंटरेस्ट भरतात. कारण की एज्युकेशन लोन कसं असतं की मुलगा शिक्षणासाठी चालला आहे आणि त्याचे पैसे किंवा त्याचं व्याज त्याचे पॅरेंट्स भरत असतात, त्याचे आई वडील भरत असतात. तर जे आई वडील जे व्याज भरतात त्या व्याजाचं बेनिफिट हे त्यांचे आई वडील घेत असतात. म्हणजे जर जे जे काही लोक काम करत आहे, ज्यांना पगार भेटतोय आणि ज्यांनी मुलांचं एज्युकेशन लोन घेतलंय, तर त्याच्यासाठी ते जे इंटरेस्ट भरत आहे त्यांना त्याच्यातून टॅक्स डिडक्शन लिमिट आहे. आणि तर ते किती लिमिट आहे तर त्याला काही अपर लिमिट नाहीये. म्हणजे जर तुम्ही वर्षाला जर 3 लाख रुपये व्याज भरता तर 3 लाख रुपये तुम्हाला बेनिफिट भेटू शकतो. 1 लाख भरत असाल तर 1 लाख बेनिफिट भेटू शकतो. 25,000 भरता तर 25,000 रुपये बेनिफिट भेटू शकतो. जेवढं व्याज तुम्ही भरता वर्षभरात तेवढं व्याजाला तुम्हाला बेनिफिट हा भेटत असतो. त्याच्यानंतर ATG म्हणजे जे आपण दान करत असतो त्याच्यामध्ये 50 आणि 100% काही एलिजिबिलिटी असते. जी संस्था ज्या ज्या प्रकारचं रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंट कडून करून घेतं आणि त्याचं सर्टिफिकेट घेतं, अशा ठिकाणी तुम्ही डोनेशन जर दिलं त्या सर्टिफाईड संस्थांना तर तुम्हाला डोनेशनचा बेनिफिट भेटत असतो. खूप साऱ्या लोकांची एक चुकीची पद्धत आहे की ते फक्त संस्था बघतात, तिथे काहीतरी डोनेशनच्या पावत्या विकत घेतात. एक स्टँडर्ड की चला बुवा इथं 10,000 चेक देऊन टाकू आणि पावती घेऊन टाकू, नंतर त्याच्यातले ठराविक रक्कम ते तिथे ठेवतात आणि त्या संस्थेकडून परत कॅश घेऊन टाकतात. तर अशा ठिकाणी जे प्रॅक्टिसेस ज्या लोकांनी केलेल्या आहेत तिथं आता त्यांना इन्कम टॅक्स त्याच्यामध्ये खूप बारीक लक्ष घालून त्याच्यावरती ज्या लोकांनी अशी चुकीची प्रॅक्टिस केली यांच्यावरती गव्हर्नमेंटने कडक कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळे जिथं तुम्ही खरंच डोनेशन देत असाल त्याचाच तुम्ही बेनिफिट हा घेऊ शकत असता. त्या डोनेशनच्या रकमेला पण काही अपर लिमिट नाही आहे. तुम्ही जेवढं डोनेशन दिलं त्याचं तुम्ही बेनिफिट घेऊ शकता, डिपेंड ऑन द सर्टिफिकेट. त्याच्यानंतर सेक्शन 80U पर्सन विथ डिसॅबिलिटी. आपण जे मागच्या पेज वरती जे आपण आता बघितलं ते म्हणजे जे ATDD आणि ATDDB मध्ये हँडिकॅप व्यक्ती आणि डिसीज, तसंच 80U म्हणून आहे पर्सन विथ डिसॅबिलिटी. म्हणजे जो व्यक्ती स्वतः कमवत आहे आणि तो व्यक्ती स्वतःच काही गोष्टींसह डिसॅबिलिटी त्याला झाली आहे, म्हणजे तो जन्मजात एक तर त्याला काही इश्यूज आहे किंवा काही ऍक्सिडेंट झाल्यानंतर जर तो डिसेबल झाला असेल तर त्याला जर 40% जर त्याच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते स्वतःच्या उत्पन्नातून ते 75,000 रुपये डिडक्शन घेऊ शकता. आणि जर 40% व्यतिरिक्त त्यांचं डिसेबिलिटी असेल तर त्यांना 1.25 लाख रुपयाचा बेनिफिट हा भेटू शकतो. लक्षात घ्या, हे तिन्ही सेक्शन वेगवेगळे आहेत, तुम्ही त्याचा एकत्र बेनिफिट घेऊ शकत नाही. 80 हे स्वतःसाठी आहे आणि ATDD हे दुसऱ्या तुमच्यावरती डिपेंडंट असणाऱ्या लोकांसाठी आहे आणि ATDDB हे आजाराच्या निदानांसाठी आहे. तर अशा ज्या ठिकाणी स्वतः व्यक्ती विकलांग आहे आणि त्याच्या घरात पण जर कोणी त्याच्यावरती व्यक्ती जर त्याच्यावरती डिपेंडंट आहे तर अशा केसमध्ये तो ATU आणि ATDD हे एकत्र बेनिफिट घेऊ शकतो. पण कधी त्यांच्याकडे त्याचे व्हॅलिड सर्टिफिकेट पाहिजे. मी परत एकदा सांगतोय, गव्हर्नमेंटच्या सर्टिफाईड मेडिकल जे आपले म्हणजे सोप्या भाषेत जे सिव्हिल हॉस्पिटल असतात ते किंवा एखादा तुमच्या गव्हर्नमेंटने अपॉइंटेड MD सर्जन्स कडून तुम्हाला सर्टिफिकेट घ्यावे लागतात. सर्वात शेवटचं म्हणजे ATTTA हा इम्पॉर्टंट सेक्शन आहे खूप समजायला, की इंटरेस्ट ऑन सेव्हिंग अकाउंट. खूप साऱ्या लोकांना वाटतं की यार माझ्या सेव्हिंग अकाउंटला जे मला व्याज भेटतं तर ते मला कर पात्र आहे का? तो हो, त्याचं उत्तर येस आहे. इट टॅक्सेबल मोर दॅन 10,000. जर तुमचं पूर्ण सेव्हिंग अकाउंटचं व्याज वर्षभरामध्ये 15,000 रुपये असेल तर तुम्हाला 10,000 पर्यंत सूट आहे. त्याच्यावरती 10,000 वरती जे पण उत्पन्न आहे तुम्हाला त्याच्यावरतीच फक्त टॅक्सेबल आहे. खूप साऱ्या लोकांचा असा समज असतो की मला सेव्हिंगच्या अकाउंट मध्ये व्याज हे मला टॅक्सेबल नाहीये. तर हा गैरसमज आहे, तुम्ही काढून टाका.
तुम्हाला जेवढे तुमचे टोटल सेव्हिंग अकाउंट आहे याच्यात वर्षभरात जर 10,000 वरती व्याज गेलं तर 10,000 वरती जेवढी रक्कम आहे म्हणजे 12,000 असेल तर वरचे 2,000 रुपये तुम्हाला टॅक्सेबल आहे. आणि जर सर्व रक्कम मिळून जर तुमचे असं समजा 9,000 रुपयेच आहे फक्त, तर ते 10,000 पेक्षा खाली आहे म्हणून तिथे तुम्हाला टॅक्स लागणार नाही. पण एक लक्षात घ्या, या सर्व गोष्टींचे आपल्याला डिस्क्लोजर द्यावे लागतात. आपण स्वतःच्याच मनाला एक समजून घालून देत असतो की अरे यार मला टॅक्सेबल नाहीये, मी स्वतःच माझं पासबुक वरती कॅल्क्युलेशन केलं, माझं व्याज आहे फक्त 9,980 रुपये आलं, त्याला 20 रुपयाने वाचलो. पण ते मी ते शो केलं पाहिजे का? तर हो, रिटर्न भरताना तुम्ही शो करा आणि त्याचे बेनिफिट घ्या. जर रिटर्न मध्ये आपण ते शोच केलं नाही तर त्याच्यावरती तुम्हाला दंड लागू शकतो. त्याच्यामुळे गोष्टीची तुम्हाला खूप खास काळजी घ्यायची आहे. आणि लास्ट म्हणजे सेक्शन 89 रिलीफ. 89 रिलीफ म्हणजे काय की जो मी सर्वात पहिल्यांदा सांगितला होता की 6वा वेतन, 7वा वेतन आयोग, जे 8वा वेतन आयोग जे काही असतील या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना अचानक भयानक असा पैसा येऊन लागतो. हा पैसा मागच्या खूप साऱ्या वर्षांचा फरक त्यांना भेटलेला असतो. तर हा जो फरक त्यांना भेटलेला असतो त्या फरकावरती डायरेक्ट टॅक्स लागत नाही. तर याच्या काही स्टँडर्ड अशा कॅल्क्युलेशन्स आहे. आणि जो सेक्शन 89 रिलीफ हा एक वेगळीच कन्सेप्ट आहे. ज्या लोकांना एलिजिबल असेल तर आपण त्याचं एक थोडं लेटर पार्ट डिस्कशन करू. सेक्शन 89 रिलीफ फक्त मी एक सोप्या भाषेत तेवढंच सांगू शकतो की जर तुम्हाला फरक भेटला असेल तर तुम्हाला पूर्ण फरकावरती टॅक्स भरायची गरज नाही. त्याच्यामध्ये काही तुम्ही कॅल्क्युलेशन करून ज्या वर्षांसाठी ज्या वर्षाचा फरक तुम्हाला भेटलेला आहे त्या वर्षांचं कॅल्क्युलेशन करून मग तुम्हाला तेवढं रिमिटेड तुमची टॅक्स लायबिलिटी काढली जाते आणि तुम्हाला बेनिफिट भेटतो. खूप साऱ्या लोकांनी ही गोष्ट माहिती नसते, त्याच्यामुळे ते असं होतं की खूप सारे लोक हायर एंडला टॅक्सेशन भरून मोकळे होऊन जातात आणि त्यांना ते नंतर लक्षात येतं. पण एकदा रिटर्न भरलं जातं त्याची तारीख निघून जाते, मग त्या केसमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे रिटर्न भरताना सर्व गोष्टींची आणि हे जे मी सेक्शन्स तुम्हाला सांगितले हे सेक्शन्स तुम्हाला ते समजून घेणं फार गरजेचे आहेत. तर जे डिडक्शन मला काय 80C ते 80 TTA पर्यंत सेक्शन 80 मध्ये अवेलेबल आहे आणि 89चा रिलीफ हा वेगळा आहे. तर इम्पॉर्टंट गोष्ट की माझा टॅक्स मला कसा लावला जातो हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर मला 2 प्रकारच्या टॅक्सेशनच्या सिस्टीम आहे. एक ओल्ड रिजिम म्हणजे जुनी कर प्रणाली आणि एक न्यू रिजिम म्हणजे नवीन कर प्रणाली. तर आपण पटापट ह्या गोष्टी कव्हर करू. तर कर रचना जुन्या प्रणालीत काय आहे की जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर त्याला 1 रुपया टॅक्स भरायची गरज नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की मला 5 लाखाच्या उत्पन्न आहे तर मी रिटर्नच भरायचं नाही. तर नाही, तुम्ही रिटर्न जरूर भरायचं आहे पण तुम्हाला फक्त टॅक्स भरायचा नाही आहे. आणि जर एक्झाम्पल उत्पन्न तुमचं 5 लाखाच्या वरती गेलं म्हणजे असं समजा 5 लाख 1 रुपया जरी झालं तर तुमचा टॅक्स कसा येतो की 0 ते 2.5 लाख, 2.5 लाखापर्यंत टॅक्स नाही. 2.5 लाख ते 5 लाख रुपये 5%, 5 लाख ते 10 लाख 20% आणि 10 लाखाच्या वरती 30%. आणि हे सर्व ओव्हरऑल केल्यानंतर जो टॅक्स येईल त्याच्यावरती ऍडिशनल अजून 4% एज्युकेशन सेस आपल्याला भरावा लागतो. तसा हायर एंडला आपण हा टॅक्स भरत असतो. त्याचे खूप साऱ्या लोकांना जो वाटतं की यार माझं जसं जसं पॅकेज वाढतं माझा टॅक्स वाढत चाललाय, त्याचं कारणच असं आहे की जेव्हा तुमचं उत्पन्न हे 8-9 लाखांच्या वरती जायला लागतं, 10 लाखाच्या वरती जायला लागतं, तुम्ही लक्षात घ्या 20% पासून तुम्ही डायरेक्ट 30% 10% तुमचा ऍडिशनल टॅक्स वाढून जातो. आणि जो पण टोटल टॅक्स येतो त्याच्यावर तुम्हाला 4% ऍडिशनल एज्युकेशन सेस तुम्हाला भरावा लागतो. अशी ओव्हरऑल ओल्ड रिजिम आहे. आणि त्याच्यानंतर एक गव्हर्नमेंटने मागच्या 2 वर्षापूर्वी बजेटमध्ये एक न्यू रिजिम पण लॉन्च केली. ती म्हणजे काय की कर रचना न्यू प्रणालीमध्ये. तर त्याच्यात पहिला ती गोष्ट सेम आहे की 5 लाखाचे उत्पन्न असेल तर मला टॅक्स नाही. पण 5 लाखाच्या वरती गेले तर मला कशी कर रचना आहे तर समजून घ्या. 0 ते 2.5 लाख रुपये मला 1 रुपया कर नाही. 2.5 लाख 5 लाख मला 5%च लागणार आहे. 5 लाख ते 7.5 लाख आता 10%. 7.5 लाख ते 10 लाख 15%. बघा मागच्या केसमध्ये 5 लाख ते 10 लाख 20% होता. पण ह्या केसमध्ये 5 लाख ते 7.5 लाख 10% आहे. 7.5 लाख ते 10 लाख 15% आहे. तर टॅक्सेशन मध्ये मोठा फरक पडलेला आहे. मागच्या केसमध्ये 10 लाखाच्या वरती डायरेक्ट 30% होता. तर ह्या केसमध्ये 10 लाख ते 12.5 लाख रुपये 20% टॅक्स आहे. 12.5 लाख ते 15 लाख 25% टॅक्स आहे. आणि मग 15 लाखाच्या वरती 30% टॅक्स आहे. आणि जो ओव्हरऑल तुमचं टॅक्सेबिलिटी येईल त्याच्यावरती तुम्हाला ऍडिशनल 4% सेस भरायचा आहे. तर खूप साऱ्या लोकांना नवीन कर प्रणाली खूप छान वाटते. पण त्याचा एक डिसएडव्हान्टेज आहे तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा समजून घ्यायचा आहे, जो काइंड ऑफ एक शॉकिंग पॅटर्न आहे की जेव्हा तुम्ही नवीन कर प्रणालीमध्ये जाता तर तुम्हाला नॅशनल पेन्शन स्कीमचं 50,000चं डिडक्शन सोडलं
तर बाकी कुठल्याच प्रकारचं डिडक्शन अवेलेबल नाही. मग कुठल्या प्रकारचं नाही म्हणजे आपण जे सेक्शन 80C ते सेक्शन 89 रिलीफ पर्यंत बघितले, हे कुठल्याच प्रकारचे सेक्शनचे रिलीफ आपल्याला न्यू रिजिम मध्ये आपल्याला अवेलेबल होत नाही. म्हणजे जर तुम्ही LIC नवीन कर प्रणालीमध्ये जर तुम्ही LIC काढली, मेडिक्लेम काढला, एज्युकेशन लोनचा इंटरेस्ट असेल, डोनेशन दिलं, तुम्ही डिसेबल्ड असाल, असे कुठल्या प्रकारच्या गोष्टी असतील तर तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटणार नाही. त्याच्यामुळे हा तुम्हाला तुमच्या टॅक्सेशनचा चॉईस करताना खूप विचार करून तुम्हाला काम करावं लागतं. आणि एक याच्यापेक्षा अजून ब्रेकिंग न्यूज अशी आहे की जेव्हा तुम्ही ओल्ड रिजिम टू न्यू रिजिम कन्व्हर्ट होता, तर तुम्हाला पूर्ण आयुष्यभरामध्ये फक्त एकदाच शिफ्ट करायचा चान्स आहे. जर तुम्ही ओल्ड रिजिम टू न्यू रिजिम गेले, तर न्यू रिजिम मधून तुम्हाला ओल्ड रिजिम मध्ये यायला पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये फक्त एकदा चान्स भेटतो. तुम्ही असं करू शकत नाही की मला ह्या वर्षात चला इन्व्हेस्टमेंट काही केलेली नाही, आज ह्या वर्षात न्यू रिजिम मध्ये टॅक्स भरू म्हणजे मला कमी येईल, पुढच्या वर्षात मी घर घेतलं तर चला ओल्ड रिजिम मध्ये टॅक्स भरू म्हणजे माझा अजून टॅक्स वाचेल, परत न्यू रिजिम मध्ये कन्वर्ट करू, असं करता येत नाही. आपल्याला स्विचचा ऑप्शन आयुष्यभरातून फक्त एकदा आणि एकदाच भेटतो. त्याच्यामुळे तुम्ही जो डिसिजन घ्याल हा तुम्हाला खूप विचारपूर्वक डिसिजन घ्यावा लागतो. तर मी जसं सांगितलं होतं, तर इन्कम टॅक्स कसा काढला जातो याच्यावरती मला खास सांगितलं होतं की हे जरूर सांगा, खूप लोकांना कळत नाही. तर मी तुमच्या समोर एक्सेल ओपन करतो आहे. तर तुम्हाला मी टॅक्स कसं निघतोय ते एक शॉर्टकट उदाहरण देतोय. तो एक्सेल दिसतंय सर्वांना? तर हे बघा, इन्कम टॅक्स एक मी कॅल्क्युलेटर तुमच्या समोर उभं केलेलं आहे. एक सोप्या भाषेत तुम्हाला एक मी गणित दाखवत आहे की तुमचं उत्पन्न कशा पद्धतीने येतं. जर तुम्ही खाली बघा, इथं लिहिलेलं आहे, थोडं झूम करून दाखवतो अजून तुम्हाला. इन्कम टॅक्स अंडर ओल्ड स्लॅब, म्हणजे ओल्ड स्लॅब मध्ये ही स्कीम आहे, ओल्ड स्कीम. तो ओल्ड स्कीम मध्ये काय, तर माझी ओल्ड स्कीम म्हणजे त्याच्यामध्ये मला सर्व प्रकारचे डिडक्शन अवेलेबल आहे. जर माझी सॅलरी 10 लाख रुपये आहे, समजा माझी सॅलरी 10 लाख रुपये आहे, तर सॅलरी आणि अदर इन्कम मध्ये काय काय येतं माझं, सॅलरी, त्याच्यानंतर माझे अलाउन्सेस, माझं पेन्शन, मला भेटणारे रिलीफ, सर्व प्रकारच्या गोष्टी मिळून जर मला 10 लाख रुपये होत असतील, तर त्याच्यातून माझं काय काय मायनस होणार आहे. जसं मी पहिल्यांदा सांगितलं, तुमचं प्रोफेशन टॅक्स 2,500 रुपये मायनस होणार आहे. ज्या लोकांचं स्वतःचं घर नाही आहे त्यांचा HRA, त्याचे जे नियम आहेत त्याच्यानुसार त्यांचा HRA मायनस होऊ शकतो. म्हणजे साधारणपणे आपण इथं फक्त घडीवर समजा 20,000 रुपये ते मायनस होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं उत्पन्न उरतं 9,77,500. त्याच्यानंतर जे मी सांगितलं होतं तुम्हाला की 50,000 रुपये तुमचे जेवढे तुम्हाला भत्ते भेटतात त्याच्यामुळे तुम्हाला फ्लॅट 50,000चं गव्हर्नमेंटने ॲडहॉक डिडक्शन दिलं, म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन आहे. तुम्हाला एक 50,000च्या पेक्षा कमी भत्ते जरी भेटत असतील तरी तुम्हाला 50,000चा बेनिफिट भेटणार आहे. आणि 50,000 पेक्षा जास्त भत्ते भेटत असतील तरी तुम्हाला 50,000चाच बेनिफिट भेटणार आहे. तर तुमचं 50,000 रुपये इथं कमी झाले डायरेक्टली. तर तुमचं सेक्शन 80C जे मी तुम्हाला सांगितलं, मग त्याच्यात PF, PPF, इन्शुरन्स, ELSS, NPS, हाऊसिंग लोनचं प्रिन्सिपल, घर खरेदी करताना भरली स्टॅम्प ड्युटी किंवा अजून ज्या मी गोष्टी सांगितल्या आहे त्याची 1.5 लाख रुपये. त्याच्यानंतर 80CCD मध्ये मॅक्झिमम लिमिट जे NPS मध्ये आहे त्याचे 50,000 रुपये. असे म्हणून तुमचे 2.5 लाखाचा तुम्हाला बेनिफिट भेटला. म्हणजे आता टोटल उत्पन्न तुमचं 7,70,500 झालं. त्याच्या जसं मी तुम्हाला मेडिक्लेम सांगितलं, जर मी ते मेडिक्लेम तुमचा असं समजा 25,000 रुपयेच धरला, जो प्रत्येक जण काढतो, तर त्याच्यानंतर तुमचं उत्पन्न 7,02,500 आलं. तर आता मला 7,02,000 टॅक्स कसा लागतो ते बघा. 7,02,000 झालं म्हणजे मला आता टॅक्स तर लागणार आहे, कारण की 5 लाखाच्या वरती उत्पन्न आहे. तर पहिले 2.5 लाखापर्यंत 1 रुपया टॅक्स नाही. 2.5 लाख ते 5 लाख, 2.5 लाखावर 5% म्हणजे 12,500. 5 लाख ते 10 लाख 20%. पण आता माझं 5 लाखाच्या वरती किती उत्पन्न आहे, 7,02,500 रुपये उत्पन्न टॅक्सेबल आहे. तर ज्याच्यातून माझा 10 लाखाच्या खाली आहे, म्हणजे 5 लाखाच्या वरती किती आलं, 2,02,500. तर त्याच्यावरती 20%ने 40,500. तर असं माझा टोटल टॅक्स आला 53,000. त्याच्यावरती मी 4% सेस 2,120. असा माझा टोटल टॅक्स आला 55,120 रुपये. ही झाली माझी ओल्ड स्कीम. तर अशा पद्धतीने इन जनरल तुमचं कॅल्क्युलेशन होतो. तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी दाखवतो की जर माझं उत्पन्न 5 लाख
10,000 रुपये आहे. HRA मला काहीच नाही आहे. प्रोफेशन टॅक्स माझा काहीच नाही आहे. त्याच्यानंतर पेन्शन माझा काही नाही आहे. इन्व्हेस्टमेंट काही नाही आहेत. NPS किंवा हे सर्व ज्या गोष्टी आहेत माझ्या, त्या माझ्याकडे काहीच नाही आहेत. तर माझं सर्व उत्पन्न हे 5 लाखाच्या वरती गेले. फक्त 10 रुपयानं माझं उत्पन्न वाढलंय. तरी बघा माझा टॅक्स 1,002 रुपये होऊन जातोय. तर मला हेच इथं हायलाइट करायचं आहे की 5 लाख रुपयाच्या वरती फक्त 10 रुपये वाढलं तरी सुद्धा मला डायरेक्ट 13,002 रुपये टॅक्स येतोय. तर त्यामुळे तुम्ही तुमचे रिटर्न भरताना किंवा तुमचे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करताना खूप सांभाळून करायची आहे. आणि आपण अजून कमी वेळेत नवीन स्लॅब बघून घेऊया की मला नवीन स्कीम काय आहे, न्यू रिजिम मला काय सांगत आहे. तर न्यू रिजिम नुसार माझं जर एक्झाम्पल सॅलरी उत्पन्न तेच 10 लाख रुपये आहे. आता 10 लाख रुपये म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलं की मला 1 रुपये डिडक्शन भेटणार नाही आहे. तर मला आता 2.5 लाख ते 2.5 लाख पर्यंत नो टॅक्स, 2.5 लाख ते 5 लाख, 2.5 लाखांवर 5% टॅक्स, 5 लाख ते 7.5 लाख ह्या 2.5 लाखावर 10% टॅक्स, 7.5 लाख ते 10 लाख या 2.5 लाखांवर 15% टॅक्स, असं मिळत मला 37,500 रुपये. तो टॅक्स टोटल मला 75,000 रुपये टॅक्स आला. त्याच्यावरती 4% मी सेस भरला, असं टोटल मला 78,000 रुपये मला टॅक्स आला. तर लक्षात घ्या ओल्ड स्लॅब मध्ये ज्या 10 लाखामध्ये मी फक्त एक फिगर कंपॅरिझन तुम्हाला दाखवतो मी. इथं जो मला टॅक्स 65,000 रुपये लागतोय तो इथं माझा टॅक्स 78,000 रुपये येतोय. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, मी इथे 13,000 रुपयाने टॅक्स जास्त भरत आहे, पण इथं मला इन्व्हेस्टमेंट 1 रुपयाची करायची नाही आहे. आणि इथे मी 13,000 ने टॅक्स कमी भरतोय, पण मला साधारणपणे इन्व्हेस्टमेंट ही माझी 1,75,000 रुपयाची करायची आहे. ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची. तर याच्यानुसार प्रत्येक व्यक्तीने त्याचं कॅल्क्युलेशन करून त्याच्या प्लॅनिंग नुसार त्यांना डिसिजन घ्यायचा आहे की मी कशा पद्धतीने मला टॅक्स लागतो आणि कशा पद्धतीने मला टॅक्सेशन कमी करण्यासाठी मी ओल्ड स्कीम घ्यायची का न्यू स्कीम घ्यायची. तर हा मी डिफरन्स समजून सांगितला. त्याच्यानंतर गुंतवणुकीसाठी माझी काय संधी आहे. तर जसं आपलं नावच अर्थ साक्षर क्रांती आहे की मला गुंतवणुकीसाठी खूप स्टँडर्ड ऑप्शन्स मला माहिती, जसं म्हणजे माझ्या साईटून PF कापला जातो, LIC, त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस, नॅशनल बँकेच्या FD, किसान विकास पत्र, याच्या इतर तर मला काय काय आहे. तर आपण काही गोष्टी समजून घेऊ. करमुक्त म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. एकदा म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले का कमीत कमी 3 वर्ष तुम्हाला पैसा बाहेर काढता येत नाही. किती पण इमर्जन्सी असते तरी तुम्ही एक्सेप्शनल केस मध्ये पण 3 वर्षांच्या तुम्ही हे पैसे काढू शकत नाहीत. त्याच्यानंतर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, जसा प्रॉव्हिडंट फंड आहे ज्या लोकांच्या सॅलरीतून कापला जात नाही, जे PPF मध्ये टाकू शकता, ज्याचा सध्याचा व्याजदर 7.1% आहे, जो मागच्या 3 वर्षांमध्ये साधारणपणे 10%वरून 7%वर आला आहे. त्याच्यानंतर जे लोक स्वतःचे पहिले घर घेत आहेत कर वाचवण्यासाठी, जसं मी सांगितलं की त्यांना स्टॅम्प ड्युटी भेटणार आहे 1.5 लाखापर्यंत, तसेच त्यांना 2,65,000 ची सबसिडी पण गव्हर्नमेंट भेटू शकते. सध्याला 31 मार्चला गव्हर्नमेंटनी सबसिडी बंद केली होती, परंतु आताच मागच्या 3 दिवसापूर्वी GR आला की 6 महिन्यांसाठी स्कीम एक्सटेंड केली आहे. त्याच्या ज्या लोकांनी स्वतःचं पहिलं घर घेत आहे किंवा जे घर घेतल्यानंतर सबसिडीला क्लेम टाकायचा राहिला आहे, तर त्या लोकांनी तो क्लेम जरूर टाका. अजून 6 महिन्यासाठी स्कीम एक्सटेंडेड झालेली आहे. त्याच्यानंतर LIC, पण LIC पण काय तर युलिप म्हणजे म्युच्युअल फंड रिलेटेड मार्केटच्या पॉलिसीज किंवा नॉन पार्टिसिपेटिंग प्लॅन म्हणजे फिक्स उत्पन्न देणाऱ्या LICच्या पॉलिसीज. हे खूप महत्वाचा मुद्दा आहे जो आमच्या अनुभवात आम्हाला आलेला आहे की खूप सारे लोक टॅक्स वाचवायला LIC काढत असतात, पण सर्वात शेवटी जेव्हा त्यांना मॅच्युरिटी भेटते तर ती मॅच्युरिटी त्यांना टॅक्सेबल होऊन जाते, कारण की त्यांनी फक्त आपण कोणाकडून तरी सह्या घेत असतो. त्या सह्या घेतल्यानंतर आपण जेव्हा ती मॅच्युरिटी आपल्याला माहित राहत नाही, ते मॅच्युरिटी डायरेक्ट टॅक्सेबल होऊन जाते.
त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट खूप समजून घ्यायची आहे की आपण LICच्या कुठल्या पॉलिसी काढतोय त्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर किसान विकास पत्र ज्याचा आत्ताचा सध्याचा रेट 6.9 आहे आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट 6.8% आहे. आणि त्याच्या पुढच्या 5 मिनिटात अजून सांगतो की याच्या व्यतिरिक्त उत्पन्न वाढीसाठी मी काय करू शकतो. तर मी म्युच्युअल फंड मध्ये जाऊ शकतो. तर मला म्युच्युअल फंड मध्ये मी SIP किंवा वन टाइम जाऊ शकतो. याचं पण मी छोटं इलिस्ट्रेशन आणलं आहे की जे टॅक्स सेव्हिंगच मी घेतलंय की जर मी टॅक्स सेव्हिंग मध्ये जर मी SIP चालू केली तर त्याचा मला कसा बेनिफिट होऊ शकतो याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतोय की जर मी साधारणपणे इन्स्टेड ऑफ मी LIC आपण साधारणपणे 2000 मी एक लाईव्ह डाटा आहे फक्त व्यक्तीचं नाव याच्यात मी हाईड केलेला आहे. हा एक ऍक्च्युअल डाटा आहे. त्याच्यात मी 2019 पासून 3000 रुपयाचे मी टॅक्स सेव्हिंग मध्ये म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकले. आतापर्यंत साधारणपणे माझे ते पैसे 1,73,000 रुपयापर्यंत मी आतापर्यंत पैसे टाकलेले आहे. दर महिन्याला 3000 रुपये भरून. आणि त्याचं माझं आजचं रिटर्न हे 2,45,000 रुपये त्याचं माझं आज व्हॅल्युएशन झालेलं आहे. जर तुम्ही विचार करा जर तुम्ही 3000 रुपयाची एवढीच LIC भरली असती तर तुम्हाला एवढा बेनिफिट भेटला असता का. आणि जर तेच पैसे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये टाकले असते टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड मध्ये तर तुम्हाला किती पद्धतीने फायदा झाला असता. तर याचा खाली पर्सेंटेज दिले आहे. आर्थिक वर्ष मध्ये तुम्हाला 14.54% आणि जर तुम्ही ओव्हरऑल विचार केला तर तुम्हाला साधारणपणे 41.23% तुम्हाला बेनिफिट भेटलेला आहे. आणि तुमचा 1,73,000 वरती तुम्ही 71,000 रुपयाचा प्रॉफिट कमवलेला आहे. मी जस्ट एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे. असे माझ्याकडे रिअल इस्टेटचे पण खूप सारे एक्झाम्पल आहे पण वेळेअभावी मी तुम्हाला ते शेअर करू शकत नाही आहे. तर तुम्ही तो जो आपला जो ऑर्थोडॉक्स विचार आहे LIC म्युच्युअल फंड सॉरी LIC झालं आपल्या PF मध्ये जो पैसे टाकतो याच्या व्यतिरिक्त जर आपण एक चांगल्या व्यक्तीला चांगल्या कन्सल्टंटला भेटून जर आपण प्रॉपर प्लॅनिंग केलं तर आपला टॅक्स पण वाचेल आणि आपल्या उत्पन्न पण आपले वाढू शकतात. त्याच्यानंतर रिअल इस्टेट शेअर्स त्याच्यानंतर सोन्यामध्ये जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यावेळी तुम्ही सोन्याचे हे गोल्ड बॉन्ड घेऊ शकता. खूप साऱ्या लोकांना असं शंका आहे की यार आपण जे गोल्ड घेतो तर गोल्ड मध्ये असं मत आहे की गोल्ड ही जी गोष्ट आहे फिजिकल गोल्ड आपण घेतो ज्याचे रेट व्हॅरी होत असतात त्याच्याऐवजी आपण जर डिजिटल फॉर्म मध्ये गव्हर्नमेंट RBI जे इश्यू करतो गोल्ड बॉन्ड जर ते आपण घेतलं तर त्याच्या काय त्याला कमीत कमी 8 वर्ष आपल्याला गुंतवणूक करावी लागते. 5व्या वर्षानंतर आपण ते विकू शकतो. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यावर 2.5% वार्षिक व्याज भेटत असतं. एक लक्षात घ्या आपण जे फिजिकल गोल्ड घेतो म्हणजे आपण जे दागिने घेतो तर त्याच्यावरती आपल्याला कोणी व्याज देत नाही. पण आपण जर हेच जर डिजिटल फॉर्म मध्ये म्हणजे RBIचे जर गोल्ड बॉन्ड घेतले तर आपल्याला 2.5% आपल्याला व्याज भेटत असतं. त्याची ही गोष्ट ही पण एक इंटरेस्टिंग ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि महत्वाचा विषय जशा पद्धतीने गोल्डचे रेट हे चढ उतार होत असतात त्या पद्धतीने गोल्ड बॉन्डचे पण होत असतात. त्याच्या जर तुमची जर शंका असेल की मी खूप 10 वर्षापूर्वी कमी भावात घेतलं होतं आणि आता मी विकतोय तर मला खूप चांगला भाव भेटतोय तर तसंच गोल्ड बॉन्डचा आहे. जर तुम्ही आज घेतले आणि 8 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी जेव्हा तुम्ही विकाल तेव्हा जो चांगला भाव असेल त्याच्यावरतीच तुम्हाला पैसे भेटणार आहे. त्याच्यामुळे मार्केट फ्लक्च्युएटिंग रेटनुसार गोल्ड बॉन्ड असतात. फक्त तुम्हाला 2.5% वार्षिक व्याज त्याच्यावरती भेटत असतं. ती एक चांगली संधी आहे त्याचा तुम्ही विचार करू शकता. ज्याच्या मी सर्वात शेवटी खाली 5व्या वर्षाच्या पुढे तुम्ही ते विकू शकता आणि त्याच्यामध्ये घट होणार नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा जेव्हा आपण सोन्याचा एखादी दागिना बनवतो आणि जर तो नंतर विकतो त्याच्यावरती एक तर आपल्याला कॅपिटल गेन पण टॅक्स लागतो आणि त्याच्यात आपली जे सोनार घट पकडतो ते घटचा सुद्धा याच्यात नुकसान होत नाही. तर आता इम्पॉर्टंट पॉइंट्स थोडं आपण एक कन्क्लुजन कडे आलो. शेवटचा एक सेशन आहे की आपण ओव्हरऑल आपल्याला टॅक्सच्या गोष्टी आपण आतापर्यंत बघितल्या अजेंड्यानुसार की माझ्याकडे उत्पन्नाचे स्त्रोत काय होते की माझे सोर्सेस ऑफ उत्पन्न काय काय होते त्याच्यानंतर माझं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं त्याच्यानंतर मला डिडक्शन काय काय अवेलेबल आहे त्याच्यानंतर माझा टॅक्स कसा काढला जातो ज्याचं मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल पण दाखवलं. त्याच्यानंतर मी कुठे कुठे गुंतवणूक करू शकतो याचं पण मी तुम्हाला एकदम 5 मिनिटात काही जेवढा मला वेळ भेटला त्याच्यात तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केलाय. आणि एक सर्वात शेवटचा मुद्दा की काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आणि जे खूप बेसिक आहे पण खूप गरजेचे आहेत ते म्हणजे मी वाचून दाखवतो आहे की स्वतःचे आणि घरच्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड शक्यतोवर कोणाला देऊ नये. सध्या त्याचा गैरवापर खूप वाढला आहे. तुम्ही प्रत्येक जण पेपरमध्ये ऐकत असेल की याच्या XYZ अमुक अमुक व्यक्ती ज्याचा आधार कार्ड पॅन कार्ड हरवलं गेलं त्याच्यानंतर त्याच्या बँक अकाउंट म्हणून काही पैसे काढले गेले
किंवा परस्पर त्याचं आधार कार्ड दुसरीकडे चुकीच्या कामांसाठी वापरलं गेलं, त्याच्या पॅन कार्डवरती चुकीचं काही अकाउंट उघडलं गेलं ज्यात ते त्याला माहितीच नसते, त्याच्यामुळे तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड शक्यतो अनोळखी व्यक्तीला किंवा अनोळखी लोकांना देऊ नये. आणि जर तुम्ही देत असाल तर त्याच्या वापराची पूर्ण खात्री करून घ्यायची. आणि जर एक्झाम्पल तुमच्याकडे तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड हरवलं असेल, सापडत नसेल, तर ते नवीन आधार पॅन कार्ड न काढता त्याच्या आधी पहिले तुम्ही त्याची तक्रार करायची पोलिसांमध्ये, FIR करायची आणि मग ऍडिशनल कॉपीसाठी तुम्ही अप्लाय करायचंय. खूप सारे लोक काय करतात, पॅन कार्ड हरवलं का नवीन पॅन कार्डला अप्लाय करतात आणि त्यांचा नवीन पॅन नंबर येतो. तुम्ही 2 नंबर पॉईंटला लिहिलं आहे की 2 पॅन कार्ड असणं कायद्याने हा गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटमध्ये तरतूद आहे, ती पण छोटीने साधारणपणे ₹1,00,000पर्यंत तरतूद आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे पॅन कार्ड खूप सांभाळून ठेवायचे आहेत आणि हरवलं ती पहिले प्रकार तुम्ही पोलिसांना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही नवीन अधिक कॉपी ऍडिशनल कॉपीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, सर्व हे ऑनलाईन डिजिटलाइज हे जग झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा जे रिटर्न ऑनलाईन भरलं जातं, पहिल्याच्या मागच्या 5-7 वर्ष आधी तुम्ही तुमचं रिटर्न हे फिजिकली पण स्वतः भरू शकत होते पेपर फॉर्मला. आता 100% तुम्हाला ऑनलाईन भरावं लागतं. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचंय की स्वतःचे रिटर्न भरताना त्या व्यक्तीचाच मोबाईल नंबर आणि ईमेल हा ऑनलाईन रजिस्टर असला पाहिजे. आपण काय करतो, ज्याच्या व्यक्तीकडे रिटर्न भरतो का त्याचाच मोबाईल नंबर असतो, त्याचाच ईमेल आयडी असतो, त्याच्यात तुम्हाला नोटीस आली आहे किंवा नाही आहे तुम्हाला माहिती राहत नाही. त्याच्यामुळे खूप नुकसान तुमचं पुढे जाऊन वाढत चाललं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इन्कम टॅक्स आता प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन करत चालली आहे. म्हणजे तुम्हाला नोटीस पण फक्त SMS आणि ईमेल येतो, फिजिकली नोटीस तुम्हाला येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की इन्कम टॅक्स पोर्टलला तुमचाच मोबाईल नंबर आणि ईमेल हा नोंदलेला असा. जर नसाल तर ह्या वर्षीचं रिटर्न भरताना तुम्ही तो स्वतःचा अपडेट करून घ्यायचा, तेवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. चौथा मुद्दा, गरज असेल तेवढेच बँक अकाउंट वापरावी. IT रिटर्न भरताना सर्व खात्यांचा तपशील न दिल्यास पण आपल्याला दंड लागू शकतो. नवीन नियमानुसार तुमचे रिटर्न भरताना तुमचे जेवढे अकाउंट्स आहेत, म्हणजे बँकेचे अकाउंट, पतसंस्थांचे अकाउंट, कोऑपरेटिव्ह बँकेचे अकाउंट, सोसायटीचे अकाउंट, हे सर्वांचे अकाउंट नंबर, IFSC कोड तुम्हाला रिटर्न भरताना गव्हर्नमेंटला शो करावे लागतात. जर तुम्ही ते शो केले नाही तर तुम्हाला त्याच्या पुढे दंड लागू शकतो. आणि जे अकाउंट तुमच्या वापरत नसतील तर ते कृपया बंद करून टाकावे. कारण की जे अकाउंट डॉर्मंट होऊन जातात, तर हे जे हॅकर्स लोक असतात ते ऑनलाईन मध्ये अशा डॉर्मंट अकाउंटचा वापर करून त्याच्यातून ऑनलाईन पद्धतीने जे ते तुम्ही पेपरला वाचत असाल की हॅकिंग होऊन पैसा चोरला जातो, तर अशा अनयूज अकाउंट तिथे वापर केला जातो. म्हणून तुमचे जे अकाउंट वापरत नसतील ते अकाउंट तुम्ही बंद करून टाकावे. त्याच्यानंतर 5वा मुद्दा, आपले IT रिटर्न वेळेच्या आधी भरावे, नाहीतर तुम्हाला दंड लागू शकतो. तो दंड 5,000 ते 10,000 या 2 कॅटेगरीमध्ये आहे. 6वा मुद्दा तो तुम्हाला आपल्या संस्थेच्या रिलेटेड एक कामाचा आहे की जे पण शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहे त्यांनी चेक करायचं आपला फॉर्म 16 बरोबर आहे की नाही, त्यांनी तो तपासून घ्यायचा आहे. फॉर्म 16 बनण्याच्या आधी जे तुम्हाला डिक्लेरेशन दिलं जातं इन्कमसाठी, ते तुम्ही योग्य पद्धतीने भरायचं आहे. आणि त्याचं ते बरोबर भरून दिल्यानंतर पण जर तुमचं काही चुकलं असेल तर IT रिटर्न भरताना त्याची दुरुस्ती करून घ्यायची आहे. लक्षात घ्या, IT रिटर्न भरल्यानंतर तुम्ही त्याच्यात काही करू शकत नाही. तुम्ही ते फक्त एकदा रिवाइज करू शकता ड्यू डेट असेपर्यंत. जेवढं गव्हर्नमेंटने तारखा दिल्या तोपर्यंत तुम्ही रिवाइज करू शकता. जर ते झाले तर आपलं रिटर्न हे चुकीचं भरलं गेलं तर त्याच्यावरती पण आपल्याला पुढे जाऊन नोटीस येऊ शकतं, तर त्याची आपण काळजी घ्यायची आहे. 7वा मुद्दा, जसं मी मागे पण सांगितलं, IT रिटर्न भरताना सर्व प्रकारच्या उत्पन्नाचा तपशील द्यायचा आहे, नाहीतर तुम्हाला नोटीस येऊ शकते. 8वा, आपला 26S आणि अॅन्युअल इन्फॉर्मेशन समरी किंवा ट्रान्झॅक्शन इन्फॉर्मेशन समरी न चेक न करता IT रिटर्न भरू नये. याचं मी तुम्हाला सर्वात छोटे एक एक्झाम्पल देणार आहे एका मिनिटात, हे आपण नंतर येऊ. जर लोक बिझनेस करत असतील त्यांनी शक्यतो करंट खात्याचा वापर करावा, सेव्हिंग खाते वापरू नये. किंवा जे लोक सॅलरीड आहे ते लोक काय करतात, आपले दुसरे एखादी सेव्हिंग अकाउंट असतं ते आपल्या नातेवाईकांना बिझनेससाठी वापरायला देऊन टाकतात. तर कृपया असे करू नका. तुमचा अकाउंट आणि तुमचे जे पण अकाउंट आहे त्या पॅन नंबर ते लिंक केलेलं असतं, त्याच्यामुळे तुमचा खात्याचा गैरवापर होऊ शकतो. त्याच्यामुळे जो व्यक्ती बिझनेस करतो त्याने करंट खात्याचा वापर करावा आणि जो व्यक्ती बिझनेस करत नसेल त्याने जो व्यक्ती बिझनेस करतो त्याला त्याचे अकाउंट वापरायला शक्यतो देऊ नये. डिजिटल पेमेंट ऍप, इंटरनेट बँकिंगचा वापर सांभाळून करावा आणि पासवर्ड त्याचे टाइम टू टाइम बदलत राहावे. आणि जे लोक आजकाल मोबाईल बँकिंग करतात, म्हणजे फोन पे, गुगल पे, मोबाईल बँकिंग थ्रू वापरतात, शक्यतो मोबाईलमध्ये तुमचा अँटीव्हायरस इन्स्टॉल असा एक चांगल्या कंपनीचा, म्हणजे तुमच्या मोबाईल मधून जर डाटा चोरीचं प्रमाण, पासवर्ड चोरीचं प्रमाण, मोबाईल हॅक व्हायचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होऊन जातं. फसव्या मेसेज किंवा फोन कॉलला बळी पडू नये. प्रथम किंवा नवीन गुंतवणूक करताना शक्यतो अभ्यासपूर्वक आणि शक्यतो प्रोफेशनल सल्ला घेऊनच करावी.
म्हणजे तुमचं जे नुकसान होतं, म्हणजे ज्या प्रकारचे जे मी खूप असे लोक बघितले आहेत की जे खूप त्यांच्या कामात खूप चांगले आहेत, पण त्यांच्या इन्व्हेस्टमेंट मैत्रीच्या स्कीम मध्ये आहे किंवा त्यांच्या पॅन कार्ड क्लब मध्ये आहे, जिथे त्यांचे खूप चांगले पैसे म्हणजे लाखो रुपये त्यांचे डुबून गेलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जो पण नवीन गुंतवणूक करताय त्याच्या शक्यतो प्रोफेशनल व्यक्तीचा 4 लोकांचा सल्ला घेऊन करावा. आणि जे लोक बिझनेस करतात त्यांनी बिझनेसला लागणारी सर्व प्रकारची लायसन्सची माहिती घ्यायची आणि त्याची इन्फॉर्मेशन घेऊनच व्यवसाय चालू करायचा, म्हणजे तुमच्या ज्या येणाऱ्या भविष्यातल्या अडचणी तुम्हाला टाळता येतात आणि शासकीय योजनांचा तुम्हाला फायदा घेता येतो. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. बिझनेसमॅन साठी गव्हर्नमेंटने खूप प्रकारच्या बेनिफिट्स आणलेले आहेत, तर ते तुम्ही समजून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारचे लायसन्स तुमचे अपडेटेड पाहिजे. जर तुमचे अपडेटेड असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या बेनिफिट स्कीमचा फायदा घेता. सो ओव्हरऑल अशा पद्धतीने मी आपला एक सेशन कव्हर केलं होतं. याच्याबद्दल जर काही क्वेश्चन असतील प्लीज तुम्ही विचारायचे आहे. जर माझा कुठे स्पीड कमी झाला असेल किंवा काही ठिकाणी स्पीड जास्त झाला असेल किंवा मध्ये ज्या गोष्टी मिस झाल्या आहेत त्याच्याबद्दल पण काही अडचण असतील तर तुम्ही मला विचारू शकता आहात. धन्यवाद भूषण सर. आपल्या देशामध्ये आर्थिक साक्षरतेचे प्रमाण 24% इतकेच आहे. आपल्या व्याख्यानामुळे हे साक्षरतेचे प्रमाण निश्चितच वाढेल अशी मला खात्री आहे. आजच्या विषयानुषंगाने कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी प्रश्न विचारावे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटलेले आहे. सन्मार्गाने पैसा मिळवल्याने आणि त्याचा योग्य विनियोग केल्याने आपण सुखी होऊ शकतो. कर आकारणी, आर्थिक साक्षरता याविषयी खूप उपयुक्त माहिती आपण दिली. आर्थिक क्षेत्रातील तुमची कामगिरी अशीच निरंतर राहो यासाठी मी शुभेच्छा देते. आणि अनमोल वेळातून वेळ काढून आपण शाळेत उपस्थित राहिलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केले यासाठी शाळेच्या वतीने मी आपले आभार मानते. तसेच व्याख्यानासाठी उपस्थित संस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, आजी माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर सर्व घटकांचे मी मनपूर्वक आभार मानते व माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजची ही व्याख्यानमाला संपन्न झाली असे जाहीर करते. धन्यवाद. 1-2 मिनिटं मला बोलायचं होतं, बोलू शकतो का मी? थोडं मला एक महत्वाचं असं सांगायचं होतं की म्हणजे थँक्स गिव्हिंग होई माझं की मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. याच्या व्यतिरिक्त पण जर कधी काही गोष्टींसाठी मदत लागली तर मला कधी तुम्ही फोन करू शकता. कधी तुम्ही ऑलरेडी संस्थेचं थोडं काम मी बघत असतो. याच्या व्यतिरिक्त पण जर शाळेच्या डेव्हलपमेंटसाठी, स्टुडंट डेव्हलपमेंटसाठी जर काही गरज असेल
तर मी किंवा माझ्या रिलेटेड जेवढे पण जे लोक आहेत त्यांचा जास्तीत जास्त तुम्ही जर काही मदत लागत असेल कुठल्याही प्रकारची असेल आर्थिक किंवा आर्थिक व्यतिरिक्त, तर त्याच पद्धतीसाठी तुम्ही नक्की आम्हाला कधी पण बोलू शकता. आणि खूप दिवसांनी खूप वर्षांनी शाळेत आलो आणि शाळेच्या जुन्या आठवणी आमच्या ताज्या झाल्या. त्याबद्दल मी खूप खूप सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि परत एकदा सर्व गुरुवर्यांना वंदन करतो. धन्यवाद.